कार्यक्रमाला सुरुवात करूया. बेडेकर सदन, शांताराम चाळ आणि मालिनी ब्लॉग्स या रहिवासी संकुलाचा एकत्रितपणे जो गणपती उत्सव आहे, या गणपती उत्सवाचं हे 125वं वर्ष आहे. बरीचशी आपल्या वाडीतलीच चेहरे समोर दिसतात, काही हे नव्याने सांगण्याची गरज नाही. पण या 125व्या उत्सवाच्या निमित्ताने जे वेगवेगळे कार्यक्रम इथे आपल्या ह्या वास्तूत केले गेले, गणपती उत्सवाकडे जाण्यापूर्वी गेलं वर्षभर जे कार्यक्रम आपण करतोय त्यातला आजचा एक महत्त्वाचा कार्यक्रम तो म्हणजे पूजाची मुलाखत. पूजा टिल्लू आज आपल्यात उपस्थित आहे. सर्वप्रथम आपल्या टाळ्यांनी तिचं मनापासून स्वागत करू. पूजा ह्या टाळ्यांच्या मागे खरंच आमच्या मनातल्या भावना सुद्धा खूप आहेत. कारण ज्या सगळ्या रहिवाशांनी तुला इथे लहानाचं मोठं होताना बघितलं आणि आता खरंच खूप मोठं होताना बघितलं, त्या सगळ्यांना तुझ्याबद्दल खूप प्रेम आहे, खूप आदर आहे, खूप कौतुक आहे, खूप वेगवेगळ्या भावना आमच्या सगळ्यांच्या मनात आहेत. त्यामुळे आज इतक्या सगळ्या व्यग्र तुझ्या दिनक्रमातनं तू इथे आली आहेस आणि आमच्याशी गप्पा मारायला आली आहेस. मुलाखत वगैरे हे फार फॉर्मल शब्द होतात, अधिक गप्पाच मारू आपण. तर त्याबद्दल आधी सर्वप्रथम सगळ्यांच्या वतीने तुझे आभार मानते, विनंती करते की तिला द्यायचं आहे ना. हां बाबा, तुम्हाला विनंती करते की पूजाचं कौतुक करण्यासाठी एक तिला वस्तू द्यायची आहे. नाही बाबा वगैरे लहानपण म्हणून ती सगळ्यांना सुपरिचित आहे. तिचं बेडेकर सदन नंबर 3 चे रहिवासी प्रफुल्ल मामा, मामी आणि त्यांच्या दोघीही सुविद्य कन्या. अगदी लहानपणापासून आपण सगळीजण त्यांना ओळखतोच. तिचं लहानपण सेंट टेरेसा स्कूलमध्ये ती होती, गिरगावातलं बालपण, आणि त्याच्यानंतर सेंट झेवियर्समध्ये. पुढचा सगळा प्रवास आपल्याला माहिती करून घ्यायचा आहे तिच्याकडनं. आणि मला आठवणी आहेत लहानपणच्या ह्या अजून एका कारणाकरता की ती आणि मी आत्ते मामे बहिणी आहोत. प्रफुल्ल मामा माझा मामा आहे, प्राची मामी मामी आहे. त्यामुळे माझ्या लहानपणापासून सुद्धा मी इथे अनेक वेळा येत जात असल्यामुळे दोघींचंही, पूजाचं प्राजक्ताचं लहानपण मीही जवळून खूप बघितलं आहे. त्यामुळे खूप कौतुक आहे या सगळ्याचं. आणि शाळा, कॉलेज आणि ह्याच्यानंतरचे दिवस हे सगळ्यात खूप महत्त्वाचे. आज ती ज्या पोस्टवरती आहे ती डेप्युटी हाय कमिशनर आहे सिंगापूरमध्ये, तिचं आत्ता पोस्टिंग आहे. याच्या आधीचं ती जर्मनीत होती, त्याच्यानंतर ती मालदीव्सला होती आणि आता सिंगापूरमध्ये आहे. म्हणजे खूप जग बघणं या तिच्या करिअरच्या निमित्ताने तिने केलं आहे. ह्या सगळ्याचे अनुभव आपल्याला त्याच्याकडे घेऊन जायचं आहे तिला. पण अर्थातच आज ह्या वाडीतल्या ह्या वास्तूच्या 125व्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण भेटतो. त्यामुळे नक्कीच पूजा, पहिला प्रश्न तुला असा आहे की तुझं इथलं बालपण हे तुझ्या नजरेनं आता मागे वळून बघताना खूप मजा वाटते ना हे सगळं बघताना. तर अशी अनेक जण आहेत की तुझं बालपण ह्या सगळ्यांना माहीत नाही आहे, पण आता आठवताना नेमके ते दिवस कसे आठवत आहेत तुला? हॅलो, सर्वप्रथम मी प्रश्नाचं उत्तर देते, पण त्याआधी मला इथे निमंत्रित केल्याबद्दल लोकमान्य गणेश अनघाबाईंनी खूप आभार.
तुमच्या सगळ्यांचेच. आईसुद्धा कार्यकारिणी मंडळात सचिव आहे. आईने आज मला सांगितलं. आणि इथे अपर्णाताईबरोबर मुलाखत आहे आणि अपर्णाताईबरोबर गप्पा मारायचे, त्यामुळे मी खूप निर्धास्त झाले. कारण माझ्या वाटचालीबद्दल अशी मुलाखत किंवा माझ्या वाटचालीबद्दल बोलण्याचा असा प्रसंग आला नाही आहे. आम्हाला खूप ठिकाणी बोलावं लागतं किंवा असोसिएशन संस्था बाहेर असतात तिथे जावं लागतं, पण ते विषय वेगळे असतात. आणि म्हणजे मी तयारी कशी केली किंवा गेले 15 वर्ष या सर्व्हिसमध्ये प्रवास कसा होता ह्याच्याबद्दल कधी बोलण्याची वेळ नाही आली. पण तू आता आहेस आणि तुझं भाषेवर इतकं प्रभुत्व आहे, त्यामुळे मी निर्धास्त झाले की मी कुठे अडखळले तर ताई मला सांभाळून घेईल आणि कुठे एखाद्या शब्दाचं ट्रान्सलेशनची सुद्धा गरज पडली तर त्यामुळे मला खूप छान वाटतंय आज इथे. आणि तू बालपणाचा विषय काढलास. अर्थात आमचं इथेच आम्ही लहानाच्या मोठ्या झालो आणि वाडीत आम्ही प्रत्येक कार्यक्रमात सहभाग घ्यायचो. म्हणजे मी आता ते दिवस आठवले तर आम्ही अभ्यास होताच, पण मला वाटतं आईबाबांनी आम्हाला सगळ्या जितक्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये ढकलता येईल त्या सगळ्या, एक डान्स सोडून आय थिंक आईला फार विश्वास नव्हता की मी डान्स करू शकेल, पण मला वाटतं ते सोडल्यास मी सगळ्या आम्ही इकडच्या स्पर्धांमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायचो वाडीत. त्यामुळे आज त्याच वाडीच्या पटांगणात माझ्या वाटचालीबद्दल बोलायला मला खूप खूप हा स्पेशल फिलिंग आहे. मला खूप छान वाटतं. मला एक सांगायला खूप आवडेल की पूजा उत्कृष्ट शास्त्रीय संगीत गायिका आहे आणि ती त्यावेळेला उद्धव रानडे सर, यशवंत देव यांच्याकडे गाणं शिकत होती. आता पुढचा तिचा प्रवासच सगळा वेगळा सुरू झाला, त्यामुळे गाणं कुठेतरी थांबलं. तर त्यावेळच्या दिवसात आत्ता आपण आहोत. तर मला, कारण ती कसं आहे की करिअर, अभ्यास हे वेगळं, पण अजून एक मनाचा कोपरा व्यापलेला असतो ना की जी अतिशय आवडीची गोष्ट असते. तर गाणं राहिलं नाही का तुझं, तर ते काय सांगशील त्याच्याबद्दल? मी मला वाटतं 3री-4थी पासून गाणं शिकत होते. आणि गाणं काय, आधी आम्ही गाणं शिकायला म्हणून रेखा दाते आमच्या बाजूच्याच वाडीत आम्ही जायचो शिकायला. आम्ही गाणं शिकायला म्हणून त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी आम्हाला पहिला हार्मोनियम, त्या बोलल्या आधी हार्मोनियम शिका तुम्ही. त्यामुळे मी साधारण 10 वर्ष तरी मला वाटतं म्हणजे त्यांच्याकडे, किंवा मग वेगवेगळे गुरु होते. रानडे सरांकडे मी 6वी-7वी पासून धावगावाडीत राहायचे. ते त्यांच्याकडे सुगम संगीत शिकायचे. सुचेता आटलेकरांकडे मी काही दिवस शिकत होते. तर असे गाण्याचा प्रवास सुरूच होता. आणि मला वाटतं कुठेतरी आणि त्याच कारणासाठी मी ॲक्च्युली आर्ट्स स्ट्रीम निवडलं. किंवा मे बी ती एक्सक्यूज होती, मला सायन्स आणि मला दुसरा स्ट्रीम घ्यायचं नव्हतं. पण मी आईबाबांना म्हटलं की मी बाकीचा अभ्यास खूप जास्ती असतो, ह्याच्यात माझं गाणं मागे राहील, म्हणून मी आर्ट्स सिलेक्ट केलं. आणि आर्ट्समुळे एक मला आर्ट्सचा, नंतर मी पुढे त्याच्याविषयी बोलेन की मला UPSCच्या प्रिपरेशनला खूप फायदा झाला. कारण त्याच्यात जे जनरल स्टडीजचे पेपर्स असतात त्याच्यामध्ये आर्ट्सचे बरेच विषय एनिवेज त्याचा अभ्यास करावाच लागतो. तर ती एक गोष्ट होती. पण मुख्य म्हणजे मला खूप वेळ मिळाला. ती 5 वर्ष मी फोटोग्राफीचा कोर्स केला. म्हणजे आता त्याचा असा काही संबंध नाही आहे, पण म्हणजे वेळ असल्यामुळे मी सुगम संगीताचा, यशवंत देवांचा डिप्लोमा कोर्स केला. नाट्य संगीताचा मी 1 वर्ष केला आणि मग मला सोडावा लागला, तो अर्धवट सोडावा लागला. शुभदा दादरकरांकडे मी शिकत होते. आणि यशवंत देवांचा शब्दप्रधान गायकीचा 2 वर्षांचा कोर्स केला. पण हे सगळं कॉलेज चालू असतानाच. आणि तेव्हाच मी फ्रेंच पण शिकत होते, कारण अलियॉन्स फ्रान्सेस बॉम्बेमध्ये जी इन्स्टिट्यूट आहे तिथे मी फ्रेंच शिकत होते, कारण मला कॉलेजमध्ये फ्रेंच हा विषय होता. आणि आर्ट्समध्ये फ्रेंच हा एकमेव विषय होता ज्याच्यात मला थोडे बरे मार्क, म्हणजे बाकीच्या सब्जेक्ट्समध्ये स्कोरिंग नसतात, त्यामुळे मी मुद्दाम फ्रेंच घेतला होता. त्यामुळे तोही क्लास सुरू होता. मध्ये मी फोटोग्राफी पण केलं. पण मला वाटतं मला त्या आर्ट्स
च्या कोर्समुळे आणि त्याचे काही क्लासेस नसायचे, त्यामुळे मला ही 5 वर्ष खूप वेळ मिळाला मला जे छंद जोपासायचे होते किंवा मला जे करायचं होतं त्याच्यासाठी. तर म्हणजे थोडक्यात कॉलेजच्या व्यतिरिक्त कुठल्याही क्लासेसला जायचं नाही असं ठरवून तिने ती स्ट्रीम निवडली होती की मी आर्ट्सला जाईन, आणि मग मात्र ती 5 वर्ष कॉलेजच्या व्यतिरिक्त आपले छंद जोपासणं, आपल्या आवडी जोपासणं हे सगळं तिचं चालू राहिलं. पण मग नक्की सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जायचं, UPSC करायचं, हा विचार या सगळ्या प्रोसेसमध्ये कधी तुझ्या मनात आला? हा विचार मला या परीक्षेबद्दल खरंच काही माहिती नव्हती, अजूनही नाही आहे. मला वाटतं मुंबईमध्ये बऱ्याच लोकांना ह्या परीक्षेविषयी माहिती नाही आहे. पण इथे मला आपल्या गिरगावचे सगळ्यांच्या ओळखीचे सतीश भिडे जे आहेत, त्यांनी 12वीत मी आर्ट्सच्या मेरिट लिस्टमध्ये आले होते आणि त्यानंतर ते खूप खुश झाले आणि ते बोलले तू जर आर्ट्स स्ट्रीम आहे तुझ्या आणि तुझ्या अभ्यासात जर तू चांगली आहेस तर तू ह्या परीक्षेबद्दल विचार करू शकतेस. आणि तेव्हा मी ॲक्च्युली खूप सिरियसली विचार नव्हता केला, कारण एलिजिबिलिटी बॅचलर्स यू नीड टू बी अ ग्रॅज्युएट, तर मला 3 वर्ष होती विचार करायला. पण मी थोडा रिसर्च सुरू केला आणि बाबांबरोबर, बाबांना रिसर्च म्हटलं की बाबा एकदम उत्साहित झाले आणि बाबांबरोबर मी मिळून ह्या परीक्षेबद्दल माहिती गोळा केली की काय सिलेबस असतो, कुठचे क्लासेस असतात, जनरल पेपर, ऑप्शनल विषय कुठचे घ्यावे लागतात. तर एक मला वाटतं त्या 2-3 वर्षात मी फक्त थोडंसं परीक्षेबद्दल माहिती करून घेतली एवढंच. आणि मग ग्रॅज्युएशन नंतर मी अभ्यासाला सुरुवात केली, म्हणजे सिरियसली सुरुवात केली. म्हणजे मग ह्या UPSC परीक्षांची सगळी प्रोसेस तुझ्याकडनं, आता इथे बरेच पालकच आहेत इथे आत्ता आपल्यासमोर, काही विद्यार्थी तर फार कमी म्हणजे नाहीच आहेत कोणी आत्ता, पण तू आत्ता म्हणालीस तसं की आपल्याकडे याचा अवेअरनेस खरंच खूप कमी आहे. म्हणजे तू आता हे शिकून किती वर्ष झाली? 15 वर्ष झाली. म्हणजे 15 वर्षात काही फार परिस्थिती बदलली असं आपण बघत नाही आहोत, कारण महाराष्ट्रातनं ह्या परीक्षांना जाणारा आकडा दरवर्षी कुठेतरी ते स्टॅटिस्टिक्स आपल्याला वाचायला मिळतंच पेपरमध्ये, तो अतिशय कमी असतो आणि ह्या परीक्षांबद्दलचा अवेअरनेस खरंच कमी आहे. त्यामुळे एकदा सगळीच तुझी म्हणजे आता UPSC करायचं ठरवलं तिथपासूनची तुझी प्रोसेस अभ्यासाची आम्हाला ऐकायला आवडेल. 2005 मध्ये माझं ग्रॅज्युएशन झालं आणि त्यानंतर माझं कॉलेज सेंट झेवियर्स, त्याच्या पुढेच VTच्या समोर स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटची इन्स्टिट्यूट आहे ती. तर तिथे मी अभ्यासाला, त्यांची स्वतःची एक एंट्रन्स एक्झाम असते, ती एंट्रन्स परीक्षा मी दिली आणि मग त्याच्यात मी क्लिअर झाले. मग तिकडे मी अभ्यासाची सुरुवात केली. त्या दरम्यान 2-3 इथे लक्ष अकॅडमी, युनिक अकॅडमी म्हणून मुंबईत हे 2च क्लासेस होते तेव्हा, आता मला माहिती नाही जास्ती क्लासेस असतील तर मी तिथेही चौकशी केली. कारण या परीक्षेत आमच्या वेळेला 2 ऑप्शनल्स असायचे आणि माझी हिस्ट्रीची बॅकग्राऊंड असल्यामुळे मी हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्स हे 2 ऑप्शनल सब्जेक्ट्स घेतले होते. बाकी एसे पेपर आणि असे बरेच जनरल स्टडीजचे 2 पेपर, ती प्रिलिम्स असते पहिली जी ऑब्जेक्टिव्ह असते आणि त्याच्यानंतर मेन एक्झाम असते जी सब्जेक्टिव्ह नेचरची असते. 2000 मार्काचे साधारण तुम्हाला थिअरेटिकल म्हणजे लिहावं लागतं, 2000 मार्क. आणि मेन्सचे आणि इंटरव्ह्यू राऊंड जी होते त्या दोन्हीचे मार्क टोटल करून मग फायनल लिस्ट लागते. आता मला वाटतं 2-3 दिवसापूर्वीच UPSCचा रिझल्ट डिक्लेअर झाला. पण मी 2005 नंतर साधारण अभ्यासाला सुरुवात केली. 2006 मध्ये मी अटेम्प्ट देऊ शकले असते, पण माझी तेवढी तयारी नव्हती, तर मी एवढी कॉन्फिडंट नव्हते. आणि अटेम्प्ट तुला माहिती आहे की अटेम्प्टवरती पण लिमिटेशन्स असतात. आमच्या वेळेला जनरल कॅटेगरीला मॅक्सिमम 4 अटेम्प्ट होते, आता ते वाढून 6 झाले आणि मग बाकीच्या कॅटेगरीजला थोडे रिलॅक्सेशन असतात. तर म्हणून अटेम्प्ट वाया न घालवणं हे पण महत्त्वाचं आहे. त्यामुळे कॉन्फिडन्स नसल्याशिवाय परीक्षा देणं सुद्धा थोडी चुकीचं ठरलं असतं. मग मी 2007 साली पहिला अटेम्प्ट दिला आणि प्रिलिम्स क्लिअर झाली, मेन्स क्लिअर झाली, इंटरव्ह्यूपर्यंत पोचले आणि फायनल लिस्टमध्ये सिलेक्शन नाही झालं. ते नंतर झालं, ते मला नंतर कळलं. एक रिझर्व्ह लिस्ट असते, त्या रिझर्व्ह लिस्टमध्ये मला रेल्वे सर्व्हिस अलॉट झाली होती, पण तोपर्यंत मी दुसरा अटेम्प्ट दिला होता. आणि
ॲक्च्युली ह्या परीक्षेचं कसं आहे, ही वर्षभर चालते. म्हणजे प्रिलिम्सचा रिझल्ट 3-1 महिन्यांनी लागतो. मग म्हणजे आमच्या वेळेला आता थोडंसं मला वाटतं थोडा फरक पडला आहे. पण मार्च एप्रिलमध्ये परीक्षा व्हायची, सप्टेंबरपर्यंत, ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत रिझल्ट यायचा, ऑक्टोबरमध्ये मेन एक्झाम असायची. मार्च एप्रिल पुढच्या वर्षीच्या मार्च एप्रिलमध्ये इंटरव्ह्यूज आणि पुढच्या प्रिलिम्सच्या काही दिवस आधीच निकाल लागायचा. तर माझ्या केसमध्ये 2 अटेम्प्ट्समध्ये 1 दिवसाचा फरक होता. म्हणजे मला कळलं की माझं झालं नाही आहे पहिल्या अटेम्प्टमध्ये आणि त्यानंतर मला 1 दिवस होता मध्ये आणि मला परत प्रिलिम्स द्यायची होती. तर म्हणजे हे थोडंसं यू हॅव टू बी अ लिटल रेझिलियंट आणि थोडं इमोशनली स्ट्रॉंग असावं लागतं या परीक्षेसाठी. म्हणजे मला वाटतं की ही तयारी त्या वेळपासून तुमची करून घेतात नाही का, की ह्या सगळ्या गोष्टींची किती तयारी, मनाची तयारी तुम्हाला करायला लागते. त्यामुळे म्हणजे आणि हे 2 वर्ष सतत तयारी सुरूच होती. मी मुंबई मराठी दुसरी हे दिलीस, दुसरा अटेम्प्ट दिला आणि परत कारण वर्षभर चालते ना परीक्षा, त्यामुळे तुमचा परीक्षेचा अभ्यास साधारण 1 वर्ष पकडला तर परीक्षा देण्याचा काळ सुद्धा 1 वर्ष असतो. म्हणजे तुमची 2 वर्ष तर मिनिमम लागतातच. म्हणजे एका अटेम्प्टसाठी 2 वर्ष मिनिमम जातात आणि मग सबसिक्वेंटली जेवढे तुम्हाला अटेम्प्ट द्यावे लागतात. दुसऱ्या अटेम्प्टमधनं तू पुढे गेलीस. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये म्हणजे प्रिलिम्स झाली, मेन्स झाली, परत सेम प्रोसेस रिपीट झाली. इंटरव्ह्यू दिल्लीत असतो परीक्षेचा, तेव्हा दोन्ही वेळेला आई आली होती माझ्याबरोबर आणि आम्ही दिल्लीत काही दिवस राहून तिकडे इंटरव्ह्यू दिला होता. सो अशी ती प्रोसेस आहे. आणि मग फायनली कारण परत ॲक्च्युली होतं काय की तुम्ही इंटरव्ह्यू दिल्यानंतर पण बिकॉज यू आर नॉट सर्टन की म्हणजे रिझल्ट कसा येणार आहे, काय लागणार आहे, परत तिसऱ्या प्रिलिम्सची तुम्ही तयारी सुरू करतच असता. कारण तुम्ही 2-3 वर्ष इन्व्हेस्ट केल्यानंतर आय मीन यू आर होपिंग की तिसरा अटेम्प्ट नाही द्यावा लागणार, पण तयारी करावीच लागते. तर मी रिझल्ट आला, निकाल लागला, तेव्हा मी तिसऱ्या अटेम्प्टच्या प्रिलिम्सची तयारी करतच होते. तेव्हा दुसऱ्या अटेम्प्टच्या रिझल्टला तू हो म्हटलंस, तुला फॉरेन सर्व्हिस. हो, कारण फॉरेन सर्व्हिस माझा पहिला चॉईस होता आणि सिन्स मी पहिल्या 100त होते ऑल इंडिया रँक, त्यामुळे मला साधारणपणे खात्री होती की पहिला चॉईस मिळेल. त्यामुळे मग या दुसऱ्या अटेम्प्टचा तुझा हे नक्की झाला की फॉरेन सर्व्हिसेस आता तू घेतेस. आता ह्याच्यानंतर म्हणजे इंटरव्ह्यू प्रोसेस पण खूप, म्हणजे मी काही इंटरव्ह्यूज बघितले, ते आता आपल्याला इंटरनेटवर अवेलेबल असतात म्हणून. तर हा अभ्यास करणं ही थोडी वेगळी गोष्ट आहे ना. म्हणजे कसं लायब्ररी आपल्याला अवेलेबल असतात, अनेक सोर्सेस असतात त्याच्यातनं, पण इंटरव्ह्यू हा तुमचा सगळ्याच दृष्टीने कस बघणारा असतो, तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी जज करणारा असतो. तर त्याच्याबद्दलची काही खास टिप तुला सांग किंवा आठवण काही सांगावीशी वाटेल का, की कसं सामोरं जावं या इंटरव्ह्यूला. हा काही सोपा इंटरव्ह्यू नव्हे. हो, नाही, दडपण खूप असतं. कारण एक तर तुम्ही म्हणजे मी माझी सगळी तयारी मुंबईत केली. माझा नवरा फॉर एक्झाम्पल संयम, तो सुद्धा माझाच बॅचमेट आहे. 2009 बॅचचा तो रेव्हेन्यू सर्व्हिस ऑफिसर आहे, इन्कम टॅक्स. तर आम्ही इंटरव्ह्यूची तयारी दुसऱ्या वेळची एकत्र केली होती. आमची तेव्हा भेट झाली. पण त्यांनी दिल्लीला जाऊन तयारी केली. मी ठरवलं होतं की म्हणजे आई बाबा इथे आहेत सगळी, म्हणजे तुमची एक इकोसिस्टम असते ना, ते सगळं सोडून दुसऱ्या सिटीत जाणं आणि तिकडे परत अभ्यास करणं. मी म्हटलं जे होईल ते बघूया, पण इकडनंच. आणि दिल्लीत खूप कॅन्डिडेट्स पण असतात, तर तुम्हाला दडपण पण येऊ शकतं. कारण तुमच्या आसपास मुंबईचा एक फायदा मला हे झाला की माझ्या आसपास कोणीच UPSCचा अभ्यास करत नव्हतं. इट कॅन बी आय मीन यू कॅन लुक एट इट ॲट म्हणजे ते दुसऱ्या दृष्टीने. हां, म्हणजे मला मी बरोबर ट्रॅकवर आहे की नाही हे कळायला काही मार्ग नव्हता. पण मी असा विचार केला की 1 लाख कॅन्डिडेट्स माझ्या अवतीभोवती असण्यापेक्षा मी आपली एकटी अभ्यास केलेला. म्हणजे मला वाटलं की ते ठीक आहे, इट्स
इट्स नॉट सच पण मग कसा होता तुझा इंटरव्ह्यू, कसा झाला? आणि म्हणजे खरंच एक्सपिरियन्सच्या दृष्टीने आजूबाजूला कोणी नाही आहे, लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट की आपली इकोसिस्टम आहे तीच असू दे असं म्हणणारी आज जग फिरून येते. किती किती वेगळ्या गोष्टी, किती वेगळ्या वाटा आपल्याला चोखाळायला लागतात जगामध्ये फिरताना किंवा पुढच्या करिअरच्या दृष्टीने. पण मग आजूबाजूला कोणी नाही असं असताना इंटरव्ह्यू तू दिलास? हो, पण इंटरव्ह्यू म्हणजे माझे 2 इंटरव्ह्यू झाले ना, कारण पहिल्याला जाऊन द्यायला लागलं. इंटरव्ह्यू दिल्लीला जाऊनच द्यावा लागतो. तिथे UPSC म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन ते कंडक्ट करतात. UPSC कमिशनचं एक स्वतःचं इंडिपेंडंट भवन आहे तिकडे ते इंटरव्ह्यूज होतात. आणि सगळ्यांचे ज्यांना इंटरव्ह्यू कॉल आला आहे सगळ्यांचा इंटरव्ह्यू तिथेच होतो. तर वेगवेगळे बोर्ड्स असतात. त्या बोर्डमध्ये साधारण एक 5 जण असतात. त्याच्यातले काही ऑफिसर्स असतात, काही सोशल सायकॉलॉजिस्ट किंवा सोशल बॅकग्राऊंड, सोशल वर्क बॅकग्राऊंड असेही मेंबर्स असतात. आणि ते तुमचा इंटरव्ह्यू घेतात. साधारण 20-25 मिनटं चालतो. तर मला 2दा इंटरव्ह्यू बोर्डला फेस करावं लागलं. इंटरव्ह्यूची अशी वेगळी मी तयारी केली नव्हती. तुम्हाला तुमचा बायोडेटा पक्का पाहिजे, कारण तुमच्या बायोडेटावरतीच इंटरव्ह्यूज येतात. म्हणजे तुम्ही जर मुंबईचे आहात तर महाराष्ट्राबद्दल काही प्रश्न किंवा मुंबईबद्दल तुमचं जे एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. तुमचा जो प्रेफरन्स आहे सर्व्हिसचा, जसा माझा फॉरेन सर्व्हिस होता त्यामुळे मला एक जागतिक घडामोडींवरती एक्सपेक्टेड होते की काही प्रश्न त्याच्यावर येऊ शकतात. आणि तुमचे जे ऑप्शनल्स असतात, म्हणजे माझा हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्स होतं, तर तुम्हाला तुमचा हे बेसिक पॉईंट्स आहेत. म्हणजे ह्याच्या बाहेरचे प्रश्न विचारले आणि तुम्हाला नाही उत्तर देता आलं तरी ठीकच आहे. फक्त तिथे ब्लफ केलं तर तो एक प्रॉब्लेम असतो. तुम्ही म्हणजे आय एम शुअर काही प्रश्नांना मीही ऑनेस्टली सांगितलं की मला ह्याचं उत्तर नाही माहिती आहे. म्हणजे उगीच काहीतरी गेस करणं आणि मग खोटा कॉन्फिडन्स दाखवणं ह्याच्यात तुम्ही पकडले जातात. तर मला वाटतं ती तुमची पर्सनॅलिटी टेस्ट असते. तुमची खरी पर्सनॅलिटी जर ठीक असेल आणि ती तशी बाहेर आली तर त्यात काही आणि त्याचा तुम्हाला फायदाच होऊ शकतो, त्याचा तोटा नाही होणार. कारण मला म्हणजे इंटरव्ह्यूचे प्रश्न एवढे आठवत नाही आहेत, 15 वर्ष झाली. पण मला आठवतं आहे माझ्या इंटरव्ह्यू सेकंड टाईम माझ्या बोर्डची चेअरपर्सन जी होती ती एक्स फॉरेन सर्व्हिस ऑफिसर, म्हणजे त्या एक्स फॉरेन सर्व्हिस ऑफिसर होत्या. आणि त्यांनी मला विचारलं की कॅन यू डिस्क्राईब अ डिप्लोमॅट इन 1 वर्ड. व्हॉट डज अ डिप्लोमॅट डू इन 1 वर्ड. तर टॅक्ट हा शब्द सुचायला हवा होता मला, पण नाही सुचला. आणि मी म्हटलं मॅनिप्युलेशन. आणि सर्वात पहिला शब्द माझा सुचला तो मी बोलून गेले. आणि मला नंतर खूप म्हणजे त्याच्याबद्दल खूप भीती वाटली. मी म्हटलं ती स्वतः डिप्लोमॅट आहे आणि मी तिला म्हटलं ती फॉर्मर फॉरेन सर्व्हिस ऑफिसर होती. आणि म्हटलं मी तिला म्हटलं की तू अख्खं करिअर मॅनिप्युलेशन करत होतात तुम्ही. तर पण त्याचा असा फार काही फरक नाही पडत, कारण ते मी खूप इनोसंटली बोलून गेले होते. आणि अर्थात त्यांनी मला करेक्ट केलं की अरे यू कुड हॅव सेड दॅट. म्हटलं हो. पण म्हणजे हा पण किती मोठा अनुभव आहे ना की आपल्या चुकातनं पण आपण किती शिकत असतो. ही चूक झाली असेल एका वेळेला, पण म्हणजे अशा वेळेला बोलताना किती लक्ष आपलं असलं पाहिजे, उत्तर देताना किती आपण अलर्ट असलं पाहिजे. पण कधी कधी उत्तर द्यायच्या आधी खूप विचार केला तर तेही बॅकफायर होऊ शकतं. त्यामुळे कधी कधी तुम्हाला पहिलं जे मनात येतं ते बोलणं सुद्धा म्हणजे तुम्ही ऑनेस्टली बोलून जाता, तुमच्या मनात असं काही नसतं. सो आय थिंक दॅट कम्स थ्रू. आणि मग आता म्हणजे इंटरव्ह्यू राऊंड तुझी क्लिअर झाली आणि तुझं म्हणजे आता पुढे काय झालं, म्हणजे असं मला विचारायचं की डायरेक्ट आता तुम्ही ट्रेनिंग सुरू करता ह्याच्यानंतर? नाही, पुढे 3 महिन्यांची गॅप होती, कारण ट्रेनिंग ऑगस्टमध्ये सुरू झालं, रिझल्ट मेमध्ये लागला होता मला वाटतं पहिल्या आठवड्यात. आणि ते पुढचे 3 महिने खूप कौतुक झालं. त्यामुळे तो पिरियड मला खूप आठवतोय. छान होता म्हणजे अर्थात, कारण सर्व्हिस सुरू नव्हती झाली आणि तो मधला असा 3 महिन्यांचा काळ होता. अर्थात व्यासपीठातर्फे सुद्धा कौतुक समारंभ झाला. आत्ता मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या स्टेट अटॅचमेंटवर इथे आले आहे. काल मी IAS ज्या मनीषा म्हैसकर आहे त्यांना भेटले. त्या सध्या ॲडिशनल चीफ सेक्रेटरी आहेत, प्रोटोकॉल ऑफिसर मंत्रालयामध्ये. तर अंतरंग आणि राहुल इथे नाही आहे आज, पण राहुल पटवर्धन आणि अंतरंगतर्फे त्यांनी
मनीषा ताईंना बोलावलं होतं तेव्हा सत्कारासाठी. तर मी काल त्यांना आठवण करून दिली, म्हटलं 15 वर्षांपूर्वी, आणि त्यांना फोटोही दाखवला मी. तर मला वाटतं ते 3 महिने जनरली, आणि त्या वर्षी मला वाटतं जरा किती साल होता 2009. 2009 मे मध्ये रिझल्ट लागला आम्हाला. ऑगस्ट पर्यंतचा काळ होता. हे 3 महिने कौतुकाचं हो. आणि खूप छान म्हणजे कायम आठवणीत राहतील असे हो. दिवस आहेत. आणि मला वाटतं तो पिरियड मला आठवतोय कारण ना त्याच्या आधी ही परीक्षा आणि ह्याचं जसं स्वरूप आहे, आणि पहिल्या अटेम्प्ट नंतर तुम्ही थोडे निराश होता, तुम्ही अनसर्टन असता. त्यामुळे मी फार कोणाला या परीक्षेबद्दल सांगत सुद्धा नव्हते. म्हणजे मी काय करते हे लोकांना माहिती नव्हतं. बऱ्याच लोकांनी अज्युम केलं होतं की मी म्हणजे गाण्यामध्येच काहीतरी करते किंवा म्युझिकमध्येच पुढे काहीतरी माझं सुरू आहे, आणि मी कोणाला करेक्ट नाही करायला गेले. कारण मला मग ही परीक्षा अशी आहे की तुम्ही फायनली जर नाही झालात तर लोक मग तुम्ही अभ्यास करताना काही नाही म्हणणार, पण नाही झालं तर येऊन बोलतील, असं होतं आपल्याकडे. म्हणजे त्यामुळे मी फारच आय वॉज लाईंग लो जे म्हणतात, त्यामुळे मी अगदीच हायबरनेशनमध्ये होते. त्यामुळे म्हणजे, आणि मग तो एकदम कॉन्ट्रास्ट होता 3 महिने, कारण अगदीच म्हणजे लाईमलाईटमध्ये आल्यासारखं झालं. पण छान होता तो काळ. आणि मग हे सगळं कौतुक घेऊन आता खऱ्या तुझ्या करिअरला सुरुवात होणार होती, ट्रेनिंग पिरियड सुरू होणार होता. तर म्हणजे आता मला वाटतं मग त्याच्यानंतर आता इथून तू निघालीस का, म्हणजे का ट्रेनिंग म्हणजे दिल्लीतच गेलीस पुढे? ऑगस्टमध्ये मला वाटतं मी मुंबई शहर सोडलं. म्हणजे 2009 मध्ये हा मोठा स्टेपिंग स्टोन होता की पडाव होता. कारण ट्रेनिंग पहिला एक फाउंडेशन कोर्स असतो, कॉमन फाउंडेशन. तिथे आमच्या वेळेला फॉरेन सर्व्हिस, IAS, पोलीस सर्व्हिस आणि फॉरेस्ट सर्व्हिस, म्हणजे 3 ऑल इंडिया सर्व्हिसेस, IAS, IPS, फॉरेस्ट सर्व्हिस. आणि आमची जी आहे ती सेंट्रल सर्व्हिस आहे, आमची ऑल इंडिया सर्व्हिस. ऑल इंडिया सर्व्हिस म्हणजे यू आर रिक्रुटेड सेंट्रली आणि तुमची स्टेट काडरला डिप्लॉयमेंट होते. म्हणजे तुमचं UPSCतून रिक्रुटमेंट होतं आणि मग महाराष्ट्र काडर, आंध्र प्रदेश काडर असं तुम्हाला अलॉट होतं. तर आमची सेंट्रल गव्हर्नमेंट सर्व्हिस आहे. तर आम्ही 4 सर्व्हिसेसचं सगळे जे 2009 बॅचचे ऑफिसर्स होते त्यांचं 3 महिने एकत्र फाउंडेशन कोर्स असतो मसुरीला, लबासना अकॅडमीमध्ये. तर तो ऑगस्ट ते डिसेंबर साधारण फाउंडेशन कोर्स होता. त्याच्यात लेक्चर्स आणि सेशन्स आणि आय थिंक त्याचा फायदा हा असतो की तुम्ही तुमच्या बॅचच्या, कारण आता सगळे वेगवेगळ्या स्टेट्समध्ये डिप्लॉईड आहे, पण आमचं ट्रेनिंग एकत्र झालं आहे. त्यामुळे जर स्टेटमध्ये काही मदत लागली किंवा काही कुठे आमचं काम असेल किंवा आमचं म्हणजे किंवा कोणाची काही मदत घ्यायची असेल तर आम्हाला आमच्या बॅचमेटची मदत, एकमेकांना ओळखत बरोबर. त्या ट्रेनिंगचा असा एक उपयोग असतो, त्या ट्रेनिंगचा तसा फायदा होतो. त्यामुळे 3 महिने एकत्र असतो, त्यामुळे त्या सगळ्या ओळखी होतात तिथे. आणि मग नंतर कारण आम्ही आपापल्या इन्स्टिट्यूट्सना ट्रेनिंगसाठी जातो. तर डिसेंबर 2009 मध्ये मी फॉरेन सर्व्हिसची जी इन्स्टिट्यूट आहे, फॉरेन सर्व्हिस इन्स्टिट्यूट दिल्ली, आता त्याचं नाव चेंज होऊन सुषमा स्वराज इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन सर्व्हिसेस झालं आहे. तर तिथे आमचं 1.5 वर्षाचं ट्रेनिंग होतं. म्हणजे 1 वर्ष इन्स्टिट्यूट. काय असते ह्या ट्रेनिंगचं स्वरूप काय असतं? म्हणजे फक्त लेक्चर्स की तुम्ही आणखी कुठे जाऊन हे ट्रेनिंग घेत असता? आमचं इन्स्टिट्यूटमध्येच होतं मोस्टली ट्रेनिंग, पण अटॅचमेंट्स सुद्धा आम्ही काही केल्या तिथे. पण बेसिकली कारण ही परीक्षा नाही, ह्या परीक्षेत फॉरेन सर्व्हिसच्या दृष्टीने तुम्ही अभ्यास करत नसता, त्यामुळे ह्या ट्रेनिंगचं महत्त्व आहे. कारण तुम्हाला त्या परीक्षेबद्दल म्हणजे तुम्हाला परीक्षा कॉमन आहे सगळ्या सर्व्हिसेससाठी, त्यामुळे तुम्हाला तुमच्या कामाचं स्वरूप फॉरेन सर्व्हिसमध्ये तुमच्याकडून काय एक्सपेक्टेड आहे हे माहिती नसतं जेव्हा तुम्ही परीक्षा देता. त्यामुळे मग त्या ट्रेनिंग पिरियडमध्ये तुम्हाला साधारण एक अंदाज दिला जातो. खरं ट्रेनिंग हे कायम ऑन द जॉबच असतं गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये सुद्धा, पण तरी तुम्हाला एक जनरल फॉरेन पॉलिसी मॉड्यूल्स किंवा ट्रेडवरती काही मॉड्यूल्स असे ते मॉड्यूल्स असतात. आणि मग आमच्या मंत्रालयातून जे जॉईंट सेक्रेटरीज
जे काही पर्टिक्युलर रिजन्स बघतायत, चायना, जपान वगैरे, ते येऊन आम्हाला भारत आणि त्या देशाचे संबंध कसे आहेत ह्याच्यावरती लेक्चर प्रॉपर सेशन्स असायचे. पण ह्या दरम्यान आम्हाला आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या अटॅचमेंटसुद्धा होत्या. कारण आम्ही जेव्हा बाहेरच्या मिशनमध्ये असतो, इथे डिफेन्स अटॅशेची पोस्ट असते बऱ्याचशा मिशन्समध्ये. आता डिफेन्स अटॅचे आर्मीचा असू शकतो, नेव्हीचा असू शकतो, एअरफोर्सचा असू शकतो, कधी कधी सगळ्या सर्व्हिसेसचे पण असतात. डिपेंडिंग ऑन द मिशन आणि त्या देशाचे कसे संबंध आहेत. त्यामुळे हेही खूप महत्त्वाचं होतं. आम्ही आर्मीसाठी आठवडाभर पूंछमध्ये गेलो होतो आणि आर्मीबरोबर राहिलो आणि त्यांनी आम्हाला फायरिंग रेंजला नेलं, फायरिंग वगैरे करवलं. पण एक जनरली तुम्हाला पण एक अंदाज येतो की त्यांचं काम कसं आहे, कारण तुम्हाला त्यांच्याबरोबर अनुभव खूपच वेगळा असेल जो अदरवाईज कुठल्याही इतर म्हणजे सर्व्हिसेसमध्ये जी इतर ब्रांचेस आहेत त्यांच्यापेक्षा तुझा अनुभव खूप वेगळा असेल. नाही, तो छानच होता. आय थिंक आर्मी अटॅचमेंट सर्वात मोठी होती आमची, आठवडाभर होती. नेव्ही अटॅचमेंटसाठी त्यांनी आम्हाला मुंबईला आणलं होतं, पण ती 1-2 दिवसांची होती आणि एअरफोर्ससुद्धा 2-3 दिवसांची होती. पण आर्मी आम्ही 1 आठवडाभर त्यांच्याबरोबर राहिलो. आणि आता मग ह्या ट्रेनिंग नंतर म्हणजे हे ट्रेनिंग तुमचं फॉरेन सर्व्हिसेसचं म्हणून ट्रेनिंग पूर्ण झालं आणि मग आता तुमचं पोस्टिंग होतं का? हां, तर फॉरेन सर्व्हिस तुझं पहिलं पोस्टिंग जर्मनी होतं. तर ट्रेनिंगचाच एक भाग असतो फॉरेन सर्व्हिस ऑफिसरसाठी. मी आधी म्हटलं तसं, कारण आम्हाला ह्या सर्व्हिसच्या दृष्टीने आम्ही परीक्षा देत नाही. परीक्षा देतो आणि मग तुमच्या प्रेफरन्सप्रमाणे सर्व्हिस अलोकेट होते. त्यामुळे फॉरेन सर्व्हिसमध्ये तुम्हाला एक कंपल्सरी फॉरेन लँग्वेज हा कॉन्सेप्ट असतो. एक लँग्वेज तुम्हाला यावी लागते, बाकी तुमच्या आवडीवरती आहे. तुम्ही ज्या पोस्टिंग जिथे जिथे पोस्टेड असता, तुम्हाला जर भाषा ती शिकायची असेल. आता किती भाषा शिकलीस तू? नाही, मी फ्रेंच मला येत होती आणि मी जर्मन शिकले. पण त्या ट्रेनिंगमध्येच 1.5 वर्षाचं आमचं ट्रेनिंग झालं फॉरेन सर्व्हिस इन्स्टिट्यूट आणि मग त्याच्यानंतर मिनिस्ट्री अटॅचमेंट होती, म्हणजे परराष्ट्र मंत्रालय आपला MEA, तिथे 6 महिन्यांची अटॅचमेंट होती. जस्ट टू गेट अ सेन्स की काम म्हणजे ॲक्च्युअल काम कसं होतं. कारण 1 वर्षभर आम्ही लेक्चर्स वगैरे अटेंड करत होतो, त्यामुळे मग थोडा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स मिळण्यासाठी आमची ती 6 महिन्यांची अटॅचमेंट होती. आणि तेव्हाच आम्हाला आमची भाषा लिहायची होती. तर मी फ्रेंच थोडं शिकले होते, मग मला वाटलं की ही चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे दुसरी कुठची भाषा शिकण्यासाठी. तर म्हणून मी जर्मन सिलेक्ट केली आणि मी जर्मन लँग्वेज सिलेक्ट केली होती, म्हणून मला फ्रँकफर्टला पोस्टिंग आणि तिथे मी 1 वर्ष भाषा शिकत होते. म्हणजे मी त्यावेळेस तुझं ऐकलंय असं की तुम्हाला लोकल जे म्हणजे नेटिव्हज आहेत तिकडे, कारण शेवटी पुस्तकी भाषा शिकणं आणि त्यांची रोजच्या ह्याच्यातली भाषा व्यवहारातली शिकणं, तर तसं मला वाटतं तू शिकत होतीस 1 वर्षभर. हो, म्हणजे मला वाटतं ही पण एक खूप छान पॉलिसी आहे, कारण ह्या सगळ्या भाषा भारतात सुद्धा शिकता येतात. मॅक्स म्युलर भवन सुद्धा आहेच आपलं, पण आणि मॅक्स म्युलर भवनचाच जो काउंटर पार्ट आहे ग्योथे इन्स्टिट्यूट, तिथे मी शिकले फ्रँकफर्टमध्ये. पण तुमचे टीचर्स जर्मन असतात आणि यू आर सराउंडेड बाय जर्मन लँग्वेज, तर तो एक खूप वेगळा अनुभव आहे. म्हणजे तुम्ही ॲक्सेंट सुद्धा पकडता, तो त्यांचा लोकल ॲक्सेंट पण तुम्हाला साधारण. पण असं होतं की आता कधीही परदेशात आम्ही जेव्हा कधीतरी गेलोय जिथे इंग्रजीचाच गंध नाहीये तिथल्या लोकांना, तिथे म्हणजे नुसतं एंट्री आणि एक्झिट सुद्धा कळत नाही एअरपोर्टवरचं, इथपासून आमची अडचण होते. तर हे सगळं कसं ह्याच्यातनं बाहेर पडलीस तू की? नाही, फ्रँकफर्ट तशी इंटरनॅशनल सिटी आहे, कमर्शियल सेंटर आहे आणि अर्थात तिकडे इंग्लिश फार नाही बोललं जात, पण मी तिथे गेले आणि मी भाषाच शिकायला गेले. त्यामुळे पहिल्या महिन्यापासून मी कॉन्स्युलेटशी सुद्धा अटॅच होते, जे आपलं इंडियन कॉन्स्युलेट आहे फ्रँकफर्टमध्ये. पण माय जॉब वॉज टू लर्न द लँग्वेज, असं म्हणजे ते वर्षभर. किती वर्ष तू जर्मनीत होतीस? मी 3.5 वर्ष. तर पहिलं वर्ष मी भाषा शिकले आणि त्या भाषेची परीक्षा तुम्ही उत्तीर्ण झालात की एक परीक्षा असते, आम्हाला द्यावी लागते वर्षभरानंतर. डिपेंडिंग ऑन द लँग्वेज, चायनीजसाठी 2 वर्ष मिळतात तुम्हाला, जॅपनीजसाठी पण 2 वर्ष तुम्ही शिकता भाषा. जर्मन युरोपियन लँग्वेज असल्यामुळे 1 वर्ष पुरतं.
त्यामुळे त्यामुळे ती भाषा उत्तीर्ण झाला की तुम्ही सर्व्हिसमध्ये कन्फर्म होता. तोपर्यंत तुम्ही ऑफिसर ट्रेनी असता, लँग्वेज ट्रेनी असता, ऑफिसर ट्रेनी असता. ती भाषा उत्तीर्ण मी झाले परीक्षा 2012मध्ये आणि मग मी कॉन्स्युलेटमध्ये कॉन्सूल म्हणून, कारण तिकडे वेकन्सी पण होती, मी फ्रँकफर्टमध्येच होते, आपलं तिथे कॉन्स्युलेट आहे आणि तिकडेच मी जॉईन झाले. कॉन्स्युलेटमधलं तुझं कामाचं स्वरूप कसं असतं हेही आम्हाला, कारण नाहीतर कधी कळणार ना या गोष्टी आपल्याला, तर तेही ऐकायला आवडेल. आणि असं जर्मनीत असताना कोणी भारतातली मोठी लोक तिथे आले, तुझं प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलणं झालंय, तर ते दिवस कसे असायचे तुझ्यासाठी? फ्रँकफर्टमध्ये आपलं कॉन्स्युलेट जे होतं तिथे मी 2012मध्ये सुरुवात केली. ते कमर्शियल सेंटर आहे, त्यामुळे काय होतं प्रत्येक मिशनमध्ये ना काही मिशन म्हणजे एम्बसी किंवा कॉन्स्युलेट जे असतं तिथे काही विंग्स असतात, आपले डिपार्टमेंट्स असतात. जसं कॉन्स्युलर व्हिसा पासपोर्ट वगैरेची कामं कॉन्स्युलर विंग बघतो. फ्रँकफर्टमध्ये ट्रेड खूप महत्त्वाचं होतं, कारण तिथे ट्रेड फेअर्स खूप भरतात. तुम्हाला माहिती असेल फ्रँकफर्ट बुक फेअर आणि बरीच ट्रेड फेअर्स तिथे होतात. तर ट्रेड डेलिगेशन्स खूप येत राहतात आपल्याकडून, भारतातून. आता ते डिपार्टमेंट इकॉनॉमिक अँड ट्रेड खूप महत्त्वाचं होतं. आणि एक इन्फॉर्मेशन अँड कल्चर विंग असतो, कारण आपला भारतीय समुदाय बाहेर एवढा मोठा आहे आणि सिंगापूरविषयी आपण नंतर बोलूया. पण त्यामुळे आपले आणि जिथे जिथे भारतीय असतात तिथे आपली भारतीय परंपरा, असोसिएशन्स, फेस्टिवल्स हे सगळं सेलिब्रेट होतं. त्यामुळे एक कल्चर अँड इन्फॉर्मेशन विंग असतो जनरली. आणि काही ठिकाणी डिपेंड्स, जर मोठं मिशन असेल, आपल्या कोऑपरेशनचे जे एरियाज असतात त्याच्यावर तिथे अवलंबून असतं. एक ॲडमिनिस्ट्रेशन विंग असतं विच इज लाईक HR. तर मी तिकडे ट्रेड, इकॉनॉमिक आणि कल्चर बनवते कॉन्स्युलेटमध्ये साधारण 2.5 वर्ष. मग असा काय विशेष अनुभव, अविस्मरणीय अनुभव की जर्मनीत असताना अशी कुणाशी भेट झाली आहे किंवा काही असं तू स्टेज शेअर केलंयस की भारतातनं आलेल्या कोणाबरोबर? जर्मनीत असताना ॲक्च्युली फ्रँकफर्टमध्ये ना बर्लिनमध्ये व्हिजिट्स व्हायचेच. म्हणजे आपले पूर्व प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग ह्यांचे व्हिजिट्स मी तिथे असताना 2-3 वेळा तरी व्हिजिट्स झाले होते. आणि त्या प्रत्येक व्हिजिटमध्ये व्हिजिट अर्थात बर्लिनला व्हायचा आणि मग आम्हाला सगळ्यांना त्याच्यात आम्ही सगळे इन्व्हॉल्व व्हायचो त्याच्यात. अर्थात कॉन्स्युलेट्समधले ऑफिसरसुद्धा तेव्हा टेम्पररी ड्युटीसाठी त्यांना बर्लिनला आम्हाला बोलवून द्यायचं. तर तो एक खूप वेगळा अनुभव असतो, कारण तुम्ही त्या व्हिजिटचं जे प्लॅनिंग आणि प्रेपरेशन असतं ते कशा प्रकारचं असतं, त्यांच्या मीटिंग्स, दोन्ही देशांमध्ये होणारे करार ते नेगोशिएट करावे लागतात. तर आधीपासून ही सगळी खूप तयारी करावी लागते अर्थात. आणि फ्रँकफर्टमधून सुद्धा ना ट्रान्झिट्स पण व्हायचे, कारण फ्रँकफर्ट इज अ ट्रान्झिट हब इन युरोप. त्यामुळे पश्चिमेकडे जाणाऱ्या बऱ्याचशा फ्लाईट्स या फ्रँकफर्टहूनच होऊन जातात. त्यामुळे प्राईम मिनिस्टरचा फ्रँकफर्ट व्हिजिटसुद्धा व्हायचा. अर्थात ते तिकडनं मग पुढे, कारण फ्रँकफर्टमध्ये राजधानी नाही आहे ना ती, तर तिथे पॉलिटिकल मीटिंग्स नाही होऊ शकतात. जेव्हा प्रधानमंत्री तुमच्या देशात येतो तेव्हा ही हॅज टू कॉल ऑन, इन केस ऑफ जर्मनी ही हॅज टू कॉल ऑन द चान्सलर, जे फ्रँकफर्टमध्ये शक्य नाही आहे, जे बर्लिनमध्येच होऊ शकतं. त्यामुळे तो पॉलिटिकल व्हिजिट नसतो, पण तयारी सगळी करावीच लागायची, कारण त्यांचा सगळा त्यांच्याबरोबर जे डेलिगेशन, सिक्युरिटी, मीडिया टीम सगळे त्यांची तयारी, त्याच्यासाठी तुम्हाला सगळी तयारी करावीच लागते. आणि पुढचं तुझं पोस्टिंग मालदीव्समध्ये होतं आणि मला वाटतं कोविडच्या काळात तू मालदीव्सला होतीस. तर किती कठीण होता ना काळ, म्हणजे आम्ही आमच्या घरात होतो ते तरीही फार कठीण गेलं होतं सगळं. परदेशात राहणं, दुसऱ्या देशात ह्या अशा कामासाठी जाऊन राहणं आणि 2 वर्षाचा हा सगळा काळ कोविडचा, तो किती कठीण गेला असेल तुझ्यासाठी? काय अनुभव आहेत त्यावेळेचे? मी मालदीव्सकडे येतेच, पण त्याच्या आधी म्हणजे फ्रँकफर्टहून मी जेव्हा परत आले तेव्हा मी 4 वर्ष मंत्रालयात होते. दिल्लीमध्ये होते. 2015 ते 20 साधारण 15 ते 19 मी मंत्रालयात होते. आणि मी मंत्रालयात ना टेरिटोरियल डिव्हिजन्स
असतात, म्हणजे ते काही रिजन्स, अख्खा रिजन बघतात, म्हणजे त्या रिजनमधल्या देशांबरोबर आपले जे भारताचे संबंध असतात ते द डिव्हिजन हॅज टू डील विथ. तर मी युरेशिया डिव्हिजन बरोबर होते, आणि युरेशिया म्हणजे आपले जे सेंट्रल एशियन कंट्रीज आहेत, ज्याला आपण 5 स्थान म्हणतो: उझबेकिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, किर्गिस्तान, कझाकस्तान, रशिया, युक्रेन, अझरबैजान, बेलारूस, जॉर्जिया, अर्मेनिया. हे सगळे एक्स सोव्हिएट सोशलिस्ट फक्त नकाशावर ऐकलेली आणि बघितलेली नाव आहेत. ते मी तसं पण हा अख्खा जो रिजन आहे हा आमच्या डिव्हिजन च्या अंडर होता. आणि तिथे 4 वर्ष, कारण ना एक एम्बसीमधला पर्स्पेक्टिव्ह वेगळा असतो आणि मंत्रालयाचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असतो. कारण मंत्रालयात तुमचं परराष्ट्र धोरण जे असतं ते मंत्रालय डिसाईड करतं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन बाहेर होतं. त्यामुळे मंत्रालयाचा दृष्टिकोन थोडा वेगळा असतो. आणि मला वाटतं ती एक छान, मला म्हणजे फ्रँकफर्ट नंतर परत आल्यानंतर ते एक छान अनुभव होता तो. आणि तिथे मला एक म्हणजे तू जे म्हणालीस की ट्रेनिंग हे शेवटी आपण जेव्हा काम करायला जातो ऑन द जॉब असतं, तसं तो मंत्रालयाचा अनुभव असेल तुझा. नक्कीच. आणि इथे म्हणजे जस्ट आठवण सांगायची म्हणून की मी डिव्हिजन जॉईन केली मेमध्ये आणि मी जर्मनीहून आले होते. त्यामुळे माझा युरेशिया आणि युरेशियन कंट्रीशी असा काही संबंध नव्हता. मला रशियन भाषा नव्हती माझी, आणि ह्या अख्ख्या रिजनमध्ये रशियन भाषा बोलली जाते, म्हणजे रशियन प्लस त्यांच्या नेटिव्ह लँग्वेजेस. आता जुलैमध्ये प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी, त्यांचा पहिला टर्म होता 2015मध्ये. आणि अजून एक गोष्ट, मी जर्मनीहून परत यायच्या आधी आपल्या प्रधानमंत्रींचा सर्वात पहिला जो बाहेरचा दौरा होता तो जर्मनीचाच होता. आणि त्या विजिटमध्ये मी इन्व्हॉल्ड होते, कारण तो मला वाटतं मार्च 2015, आता आय कुड बी रॉंग, महिना मला वाटतं मार्च किंवा एप्रिलचा होता. आणि तिथे तो विजिट करून मग माझी ट्रान्सफर झाली आणि मी मेमध्ये दिल्लीत सुद्धा. तर तो एक वेगळा अनुभव होता, कारण ते त्यांचा पहिला टर्म होता आणि पहिलाच विजिट होता. त्यामुळे सगळ्यांना खूप कुतूहल होतं की म्हणजे एक प्लॅनिंगच्या दृष्टीने, कारण डॉक्टर मनमोहन सिंग त्याच्या आधी बराच काळ होते, त्यामुळे तुम्हाला एक थोडी सवय होते की त्यांना डेलिगेशन कसं असतं किंवा काय मीटिंग सेटअप करायचं असतात, एक थोडासा अंदाज होता. हा थोडा नवीन अनुभव होता. आणि मग मी परत आले आणि जुलैमध्ये परत ह्यांचा प्रधानमंत्रींचा 6 देशांचा दौरा ठरला. आणि हे 6ही देश आमच्या डिव्हिजनमध्ये होते, युरेशियामध्ये. तर ते 5ही स्थान आत्ता जे मी म्हटले सेंट्रल एशियन 5 कंट्रीज आहेत, त्यांनी तिथे दौरा केला आणि मग ते रशियाला जाणार होते. त्यामुळे आमचे बॉस तेव्हा नॅचरली खूप प्रेशरमध्ये होते, कारण एकाच डिव्हिजनमध्ये प्रधानमंत्रींनी 6 एकामागोमाग एक कंट्रीज व्हिजिट करणं, मला वाटतं हा कदाचित त्याच्या आधी कधी झालं नसेल. आय एम व्हेरी शुअर अबाउट इट. कारण प्रधानमंत्रींचा 1 किंवा 2 दिवसांचा व्हिजिटसुद्धा ऑर्गनाईज करणं हे खूप, म्हणजे प्लॅनिंगच्या दृष्टीने, सिक्युरिटीच्या दृष्टीने, सगळ्या दृष्टीने कठीण टफ असतं. आणि हे एकामागोमाग एक सगळ्या 5 कंट्री आणि मग 6वी कंट्री रशिया. त्यामुळे आम्हाला 2 आठवडे आधी मंत्रालयातर्फे प्रत्येक ऑफिसरला ना एकेका कंट्रीमध्ये पाठवलं होतं. कारण सेंट्रल एशियामधले आपले मिशन्स म्हणजे इतके वेल स्टाफ नाही आहे, कारण ह्या कंट्रीशी आपला संबंध आहे, पण म्हणजे नेबरिंग कंट्रीज वगैरे जशा असतात किंवा तुमच्या US, UK ह्यांच्याबरोबर रिलेशन जसे असतात तेवढे घट्ट संबंध इथे नाही आहे. आणि म्हणजे नॅचरली त्यामुळे आम्हाला प्रत्येक ऑफिसरला 2 आठवडे आधी पाठवलं होतं. कुठे गेले? मी तुर्कमेनिस्तानला गेले होते. तुर्कमेनिस्तान, त्याची राजधानी अशगाबाद आहे. आणि सरांनी असंच पाठवलं होतं की जे काही आपले करार आहेत आणि एक ना व्हिजिट नंतर एक जॉईंट स्टेटमेंट इश्यू होतं, जे दोन्ही कंट्रीज त्याला संयुक्त संवेदन असा काहीतरी टर्म आहे, पण ते जॉईंट स्टेटमेंट इश्यू होतं आणि हे आधीच नेगोशिएट होतं. म्हणजे ते तुम्ही एक ड्राफ्ट बनवता, दुसऱ्या साईडला पाठवता, मग ते त्याच्यात बदल करतात आणि असं ते महिनाभर तो प्रोसेस चालतो.
तर मी म्हटलं तसं सरांना सगळ्या कंट्रीजचं टेन्शन होतं, त्यामुळे त्यांनी आम्हाला पाठवलं की तुम्ही आता यू टेक चार्ज. आणि मी डिव्हिजनमध्ये नवीन होते आणि तसं म्हणजे 3-4 वर्ष झाली होती सर्व्हिसमध्ये, 5 वर्ष झाली होती सर्व्हिसमध्ये, त्यामुळे ते एक थोडं दडपण होतं. आणि तिथे पोचल्यानंतर मिशनचं ॲक्च्युली काय होतं एम्बसीचं, की प्रधानमंत्री तिथे येणार आहेत आणि तुर्कमेनिस्तान हा खूप वेगळा देश आहे. म्हणजे तिकडची पॉलिटिकल सिस्टम आणि हे आपल्यापेक्षा खूप वेगळं आहे. म्हणजे त्यामुळे ते थोडंसं तिकडे मिशनला खूप टेन्शन आलं होतं, की कारण प्रधानमंत्री येणार म्हणजे सगळं व्यवस्था छान पाहिजे, सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, तिथे काही गडबड होता कामा नये. त्यामुळे त्यांच्यावर ते दडपण होतं, त्यामुळे ते त्याच्यात बिझी होते. ते बोलली तू आता मंत्रालयातून आलेस तर तू MOUs, जॉईंट स्टेटमेंट जे काय आहे ते तू बघ आता. आम्हाला म्हणजे हॉटेल अकॉमोडेशन, मीटिंग्स आणि ते जे प्रोटोकॉल अरेंजमेंट्स असतात त्याच्या प्लॅनिंगमध्ये एम्बसी बिझी होती. तर मी रोज तिकडे 2 आठवडे तुर्कमेनिस्तानमधल्या अशगाबाद म्हणजे त्यांच्या विदेश मंत्रालयात रोज जायचे, त्यांच्या ऑफिसर्सना भेटायचे आणि जॉईंट स्टेटमेंट आणि जे आपले करार होते ते आम्ही ते 2 आठवड्यात फायनलाइज केले. पुढे ऑफकोर्स विजिट खूप छान झाला आणि जॉईंट स्टेटमेंट पण साईन झाली. आणि तो एक फोटो पण आहे पहिलाच, कारण मी ती जॉईंट स्टेटमेंट जनरली आपण साईन नाही करत, बट इट डिपेंड्स ऑन द होस्ट कंट्री. तर तुर्कमेनिस्तानने इन्सिस्ट केलं की आम्हाला साईन करायचे, त्यामुळे आपले PM नरेंद्र मोदी आणि त्यांचा प्रेसिडेंट त्यांनी दोघांनी ते जॉईंट स्टेटमेंट साईन केलं. आणि तेव्हा त्यांना हेल्प करायला मी होते तिकडे, म्हणजे आय वॉज लाईक द प्रोटोकॉल ऑफिसर, की त्यांना जाऊन मी जॉईंट स्टेटमेंट दिली आणि मग त्यांनी सही केली. पण म्हणजे मला एक तो अनुभव खूप मेमोरेबल आहे, कारण मला पण दडपण आलं होतं की मी नवीन आहे डिव्हिजनमध्ये आणि छोटी एम्बसी आहे, नवीन देश आहे, विदेश मंत्रालय, म्हणजे मी तिकडे पोस्टेड नसल्यामुळे मला कोणी ओळखीचं नव्हतं ते. पण तो एक फार छान अनुभव होता. आणि इथे अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे तुमच्यापैकी जर कोणी डिप्लोमॅट हा मूवी बघितला असेल, आत्ता तो रिसेंटली रिलीज झाला, तो आमच्या एका 2002 बॅचच्या फॉरेन सर्व्हिस ऑफिसरवरती आधारित आहे. एका ते जेव्हा डेप्युटी हाय कमिशनर होते पाकिस्तानमध्ये, इस्लामाबादमध्ये, तेव्हाचं आहे, JP सिंग म्हणून. तर ते अशगाबादमध्ये आमचे चीफ लायझन ऑफिसर होते फॉर दी एंटायर व्हिजिट. तर म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हे सगळं झालं होतं. आता तुम्ही हा मूवी बघितला नसेल तर वेगळी गोष्ट आहे, पण आत्ताच मला वाटतं महिन्याभरापूर्वी तो रिलीज झाला आहे आणि मीही नाही बघितला आहे, पण तो एका खऱ्या गोष्टीवर आधारित आहे. हे जे डिप्लोमॅट्सचं पेपर एक्सचेंज आहे, आम्हाला दिसायला काय दिसतं की तुम्ही एक कागद ठेवता हे जे पेपर एक्सचेंज आहे, खरोखर हे जे मोठी माणसं येतात म्हणजे प्राईम मिनिस्टर आहे, त्यांचा राष्ट्रपती, यांनी कधी वाचलेलं असतं का आधी? नाही, त्यांच्या ऑफिसला कारण त्यांना सही करायची असते ना. नाही, ऑफिस म्हणजे त्यांच्याकडे जातोच हा पेपर. त्यांनी अप्रूव्ह ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये प्राईम मिनिस्टर्स ऑफिस पण इन्व्हॉल्ड असतात आणि त्यांना सुद्धा आम्हाला लूपमध्ये ठेवावं लागतं. हो. नाही, ही अप्रुव्हल फॉरेन मिनिस्टर, आपल्याकडे फॉरेन मिनिस्टर, तिकडे PMO सगळीकडून अप्रूव्ह होऊन मगच, कारण त्याच्यात तुम्हाला प्रूफरीड पण करावं लागतं ना की कुठे काही चूक नाही आहे. आम्ही एवढंच बघतो, आम्ही बातम्यांमध्ये इतकंच बघतो किंवा पेपरला इतकंच वाचतो की त्या 2 फाईल्स एक्सचेंज झाल्या, त्याच्या व्यतिरिक्त काहीही त्याच्या मागे आमचा इंटरेस्ट नसतो. त्या 2 फाईल्स फक्त एकमेकांच्या साईन केलेल्या एकमेकांना देताना बघितलं जातं, पण त्या मागची ही इतकी मोठी प्रोसेस आणि सर्व्हिसेसमध्ये 3-4 वर्षच झाल्यानंतरचा हा अनुभव, जसा काही पहिलाच आहे एवढा मोठा अनुभव, तो खरंच खूप मेमोरेबल असेल तुझ्यासाठी. त्याच्या मागे इतकं सगळं घडून जातं हे आपल्याला नाहीतर कळलंही नसतं. नाही, आणि मी म्हटलं तसं जेव्हा आता हे विजिट्स ना आम्हाला काही नवीन नाही आहेत, हाय लेवल विजिट्स, प्राईम मिनिस्टर्स विजिट्स, हे प्रत्येक ज्या ज्या देशात ते पोस्टेड आहे तिथे झालेलेच आहेत. पण दरवेळेला, कारण मागची पोस्ट वेगळी असते. मी जर्मनीमध्ये होते तेव्हा मी खूप ज्युनियर होते रिलेटिव्हली, त्यामुळे माझा त्या विजिटकडे बघण्याचा दृष्टिकोन, माझा रोल, माझा खूप लिमिटेड एरिया असतो जिथे ज्याची मला रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली असते. पण जसे जसे तुम्ही सर्व्हिसमध्ये सिनियर होत जाता
तशी तशी मग ती रिस्पॉन्सिबिलिटी बदलते. आणि फ्रँकफर्टमधले किंवा बर्लिनमधले व्हिजिट्स हे मी एम्बसी पर्स्पेक्टिव्हने बघितले होते. इकडे मी मंत्रालयातर्फे गेले होते, त्यामुळे जॉईंट स्टेटमेंट, MOUs, लॉजिस्टिक्स वगैरे माझा दॅट वॉज नॉट माय हेडेक. मला ह्याला आपण सबस्टॅन्टिव्ह पार्ट ऑफ द व्हिजिट म्हणतो, तर तो सबस्टॅन्टिव्ह पार्ट होता, जे करार होतात, म्हणजे जे लीडर्समध्ये डिसिजन्स घेतले जातात, तर माझा रोल त्या बाजूचा होता. त्यामुळे तो एक फरक पडतो. 5 दिवसातले 5 देश आणि केवढं काम असेल त्या तेवढ्या वेळामध्ये किती गोष्टी करायच्या असतील, केवढं टेन्शन असेल त्या ह्याचं, म्हणजे नुसतीच कल्पना आम्ही करू शकतो. आणि म्हटलं तसं मला वाटतं पहिल्यांदाच प्रधानमंत्री, आपल्या देशाचे प्रधानमंत्री 6 देशांचा असा लागोपाठ व्हिजिट केला असेल, तो पहिलाच प्रसंग होता. त्यामुळे सगळ्यांसाठीच सगळं नवीन होतं आणि हे सगळं हँडल तुला करायला मिळालं, किती मोठी गोष्ट आहे. आणि मग आता ह्याच्यानंतर दुसरं पोस्टिंग तुझं मालदीव्सला आहे. मालदीव्स, हो, मी 2020मध्ये जानेवारीमध्ये, म्हणजे कोविडच्या 2 महिन्या आधीच मालदीव्सला पोचले. आणि मला इकडे क्लॅरिफाय करायचं की मालदीव्स म्हटलं ना की जनरली लोकांना असं वाटतं की माझं वेकेशन पोस्टिंग होतं, आणि त्या तसं अजिबात नाही आहे ॲक्च्युली, एस्पेशली भारतासाठी. कारण मालदीव्स हा आपला नेबरिंग कंट्री आहे. त्याचं इंडियन ओशनमध्ये जे लोकेशन आहे ते आपल्या सुरक्षित नॅशनल सिक्युरिटी पर्स्पेक्टिव्ह मधून खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे आणि आपले संबंध खूप घट्ट आहेत मालदीवशी. पीपल टू पीपल टाईज खूप चांगले आहेत. आपण तिथे खूप, कारण तो डेव्हलपिंग कंट्री आहे आणि तो छोटा देश आहे, आणि तिथे टुरिझम व्यतिरिक्त स्वतःचं असं काही उत्पादन नाही आहे. त्यामुळे ते बऱ्याचशा गोष्टींसाठी, किंबहुना सगळ्याच गोष्टींसाठी ते इम्पोर्टवरती अवलंबून असतात. तर अशा देशात जेव्हा तुम्ही, आणि अर्थात भारताचं महत्त्व खूप आहे मालदीव्समध्ये, आणि आपण आपलं हायकमिशन तिथे मोजक्याच एम्बसीज आहेत. मालदीव्समध्ये मला वाटतं 9 ते 10 एम्बसीज असतील, कारण मोस्टली कंट्रीज आयदर दिल्लीहून मालदीव्स बघतात किंवा श्रीलंका कोलंबोमधून मालदीव्स बघतात. त्यांचं स्वतःचं असं तिथे एम्बसी किंवा मिशन नाही आहे. त्यामुळे तो एक खूप वेगळा अनुभव होता. आणि माझ्या दृष्टीने सय्यम म्हणजे माझा नवरा, त्याचं पोस्टिंग मुंबईत झालं होतं, त्यामुळे मी नेबरिंग कंट्री बघत होते. आणि फॉरेन सर्व्हिसमध्ये आपल्या नेबरिंग कंट्रीमध्ये पोस्टिंग करणं ह्याला खूप महत्त्व आहे. कारण नेबरिंग मिशन्स आर सम ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट मिशन्स फॉर अस, कंट्रीज फॉर अस. आणि तिकडे आपला एक कोऑपरेशनचा स्कोप पण खूप मोठा असतो. तर त्यामुळे ह्या सगळ्या कॉन्टॅक्ट्समध्ये मी मालदीव्सचा प्रेफरन्स दिला होता आणि माझं तिथे पोस्टिंग झालं. आणि 2 महिन्यातच कोविडमुळे लॉकडाऊन झाला, आणि मग मला वाटतं वर्षभर घरी नाही येऊ शकले. त्यामुळे मी एकटीच गेले होते. आई आली होती माझ्याबरोबर. अर्थात इथे माझ्या प्रत्येक पोस्टिंगमध्ये आई बाबा निदान 2 ते 3 वेळेला तरी मला व्हिजिट करून गेल्यात. आणि मोस्टली आई माझ्याच बरोबर, म्हणजे जर्मनीत जाताना सुद्धा आई माझ्याबरोबर आली होती, आणि मग नंतर 1-2 वेळेला परत आली. पण कारण तिकडे आपण एकटे जातो आणि एकदम इंटरव्ह्यू आम्ही तुझा घ्यायला लागलो नाही, पण आई बाबांना माझ्या सर्व्हिसबद्दल आता एवढा एक्सपिरियन्स आहे की तू त्यांची मुलाखत घेतलीस तर तुला जास्ती चांगले इनपुट्स मिळतील, त्याच्याबद्दल मला अगदी खात्री आहे. सो तिकडे गेल्यानंतर कोविडचा लॉकडाऊन सुरू झाला, आणि मी म्हटलं तसं मालदीवची इकॉनॉमी ही पर्यटनावरती निर्भर आहे कम्प्लिटली. आणि त्यांना कोविडमध्ये काय झालं, त्यांना टुरिझम इंडस्ट्री शट करावी लागली. दे हॅड टू शट इट डाऊन. मार्च ते जुलैपर्यंत तिथे कम्प्लीट शटडाऊन होता. आणि त्या दरम्यान आपण विजा सस्पेंड केले होते. मालदिवियन्सला इंडियाला यायला विजाची गरज नसते, पण आपण कोविडमध्ये सगळ्याच हे सगळे जे विजा फ्री अरेंजमेंट्स होते हे सगळे सस्पेंड झाले होते. त्यामुळे कोविडच्या काळात मला वाटतं एक पहिले 15-20 दिवस, महिनाभर
जेव्हा आम्ही वर्क फ्रॉम होम करत होतो आणि गव्हर्नमेंटमध्ये वर्क फ्रॉम होम शक्य नाही आहे, त्यामुळे आम्ही महिन्याभरानंतर, कारण तेव्हा गाड्याच अवेलेबल नव्हत्या, अलाउड नव्हत्या रोडवरती, म्हणून आम्ही वर्क फ्रॉम होम करत होतो. आणि त्यानंतर आम्ही ऑफिसला जायला सुरुवात केली. आणि त्या काळात ॲक्च्युली आम्ही कारण मॉल्डीव्सला विजाची गरज होती, मेडिकल विजाज. त्यांचे बरेच पेशंट्स इंडियामध्ये ट्रीटमेंटसाठी येतात. तिकडचं मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर थोडं म्हणजे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तर ॲडव्हान्स ट्रीटमेंटसाठी ते जनरली इंडिया किंवा थायलंड वगैरे अशा काही देशांमध्ये जातात. तर त्यांच्यासाठी आम्ही स्पेशल मेडिकल विजाज इश्यू केले तेव्हा. त्यांना काही, कारण ते सगळी मेडिसिन्स आपल्याकडून मोस्टली इम्पोर्ट करतात, कारण हे सगळे तेव्हा म्हणजे वॅक्सिन्स वगैरे हा पुढचा भाग होता. पण ज्या इमिजिएट जे प्रॉब्लेम्स होते तेव्हा आपण खूप खंबीरपणे मॉल्डीव्सच्या पाठीशी उभे राहिले. म्हणजे मी ते फोटोज मामाकडनंच बघितले होते की आपलं मोठं एअरक्राफ्ट तिकडे सगळं मेडिकल एड घेऊन गेलं होतं आणि तेव्हा तू तिथे होतीस. हो हो हो. मेडिकल सप्लाईज, मला वाटतं ते आपण ऑपरेशन संजीवनी म्हणून असं त्याला नाव दिलं होतं. आणि जे इसेन्शियल मेडिसिन्स रिक्वायर्ड होते, कारण मॉल्डीव्स हा देश नाही आहे, हा 1200 बेटांनी एक बनलेला एक देश आहे. त्यामुळे तिथे त्यांचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चॅलेंजेस खूप वेगळे आहेत. आणि एस्पेशली अशा परिस्थितीत, कारण 1200 पैकी 200 बेटांवर लोकल लोक राहतात, लोकल रेसिडेंट्स राहतात. तर आणि तिकडे हेल्थ फॅसिलिटीज किंवा बेसिक किंवा मी म्हटलं तसं ते सगळंच इम्पोर्ट करत असल्यामुळे इसेन्शियल कमोडिटीज, इसेन्शियल मेडिसिन्स आणि मेडिकल विजाज हे पहिल्या 2-3 महिन्यात आय थिंक आपण मिनिस्ट्रीशी बोलून, त्या डिपार्टमेंटशी बोलून, एअरफोर्सबरोबर कोऑर्डिनेट करून, कारण एअरफोर्सला मग ते ती मेडिसिन्स तिकडे म्हणजे त्यांना आणावी लागली, कारण कमर्शियल फ्लाईट ऑपरेशन्स बंद झाले होते. त्यामुळे आणि ह्या सगळ्याच्या आधी आपण ॲक्च्युली ऑपरेशन समुद्र सेतू म्हणून इंडियन नेव्हीच्या शिप्स आल्या होत्या, कारण लॉकडाऊन झाला आणि तिथे जे भारतीय आपले होते ज्यांना परत जायचं होतं, ज्यांना आपल्या फॅमिलीजकडे जायचं होतं, कारण तेव्हा माहिती नव्हतं ना की परत टुरिझम सेक्टर कधी सुरू होईल. बराचसा टुरिस्ट रिसॉर्टचा स्टाफ आपला भारतीय आहे. तिथे बरेच टीचर्स भारतातून, केरळमधून आहेत. आणि अर्थात डॉक्टर्स आहेत, इंडियन डॉक्टर्स मॉल्डिवियन हॉस्पिटल्समध्ये आहेत. तर या सगळ्यांना परत जायचं होतं. त्यामुळे आणि परत एअरस्पेस बंद होती, फ्लाईट ऑपरेशन्स बंद होते. त्यामुळे नेव्हीच्या शिप्स आल्या आणि पहिलं आपण जे लोकांना परत पाठवलं ते या शिप्समधून पाठवलं. तर सर्वात पहिला चॅलेंज हा होता. आणि मग त्याच्यानंतर अर्थात मॉल्डिवियन्ससाठी जे रिक्वायरमेंट्स होते त्याच्यासाठी आपण कोऑर्डिनेशन तिकडे करत होतो. आणि मग अर्थात मला वाटतं वंदे भारतच्या जेव्हा फ्लाईट सुरू झाल्या तेव्हा तेव्हा मग बाकीचे जे होते जो स्ट्रँडर्ड आपले भारतीय लोक होते ते परत आले इंडियाला. ते आणि त्याच्यानंतर आपण एक ना बायलॅटरल ॲग्रीमेंट, आय थिंक मॉल्डीव्स बरोबर सर्वात पहिली बायलॅटरल एअर ॲग्रीमेंट मॉल्डीव्स बरोबरच केली होती साऊथ एशियामध्ये. आणि त्यानंतर मॉल्डिवियन रिसॉर्ट्सनी आपल्या सेलिब्रिटीज बरोबर टायअप करून, कारण मॉल्डीव्सनी जुलैपासून त्यांचं रिसॉर्ट सेक्टर सुरू केलं होतं. तर जुलै ऑगस्टपासून सेलिब्रिटीज तिकडे यायला लागले. आणि तुम्ही बघितलं असेल कोविडच्या काळात ना सेलिब्रिटीज मॉल्डीव्स म्हणजे एक मॉल्डीव्सचं खूप पोस्ट करत होते, फोटोज खूप पोस्ट करत होते. त्याच्यानंतर मग टुरिस्ट पण यायला लागले. आणि मला वाटतं आपण टुरिझम मार्केटमध्ये इंडिया फर्स्ट रँकवर होतं. मग त्याच्यानंतर तीन वर्ष सलग. आणि तेव्हा आपले संबंध खरंच खूप छान होते. तर असा तो कोविडचा, त्यामुळे मला ना ॲक्च्युली कोविड काळ मला म्हणजे असं मला छान आठवणी येते माझ्या, कारण आम्ही काम करत होतो आणि त्याचे रिझल्ट्स दिसत होते. त्यामुळे ते खूप असं समाधानकारक होतं. त्यामुळे मला असं तो पिरियड माझ्या बाकीच्यांनी काय करावं असा प्रश्न पडला होता की आम्ही लॉकडाऊन आणि घरात अडकलोय, करण्यासारखंच काही नाही, कोणी येत नाही, आपण कुठेही जात नाही. पण तुझा अनुभव अगदी वेगळा आहे, उलटा आहे की. आणि तिथे अर्थात माझे म्हणजे हाय कमिशनर होते, त्यांचाही खूप म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही हे सगळं करत होतो. ऑल क्रेडिट टू हिम. संजय सुधीर म्हणून ते सध्या आपले UAEचे राजदूत आहेत. आणि तू बघते म्हणजे गेले काही वर्ष तू बघतेस UAE आणि भारताच्या संबंधांमध्ये पण
मला वाटतं सरांचा खूप मोठा वाटा आहे, कारण ते खूप ॲक्टिव्ह आहेत. आणि मॉल्डीव्समध्ये मला वाटतं कोविडचा काळ सरांनी ॲडव्हर्सिटीमध्ये ऑपॉर्च्युनिटी कशी शोधता येईल आणि आपले संबंध अजून कसे मजबूत करता येतील, मला वाटतं ह्याच्यावरती आमचा पूर्ण फोकस होता तेव्हा. आणि त्या दरम्यान मग आम्ही नंतर थोडा आणि हां, आणि पुढच्या वर्षी हा सगळा प्रवास कोविडच्या काळातला होता. आणि मग आपण वॅक्सिन मैत्री हे ऑपरेशन म्हणजे इंडियाने सुरू केलं होतं, जिथे आपण काही देशांना कोविड वॅक्सिन्स प्रोव्हाइड केली. त्यात परत मॉल्डीव्स पहिला देश होता, म्हणजे आपल्याकडे वॅक्सिनेशन ड्राईव्ह सुरू झाली आणि त्याच्या तिसऱ्या दिवशी वॅक्सिन हॅड लँडेड इन मॉल्डीव्स. तर मला आठवत आहे, आम्ही सगळे एअर इंडियाचा फ्लाईट होतो आणि आम्ही सगळे एअरपोर्टवरती फोटो मी बघितले तुझ्या सोशल मीडिया. त्यामुळे वॅक्सिन मैत्रीच्या अंतर्गत सुद्धा आपण सर्वात पहिली वॅक्सिन आपल्याकडून मॉल्डीव्सला मिळाली. आणि त्यांनी ती वॅक्सिन्स त्यांचे फ्रंटलाईन वर्कर्स कोण, तर त्यांचे फ्रंटलाईन वर्कर्स टुरिझम इंडस्ट्रीमध्ये सगळे जे होते त्यांना त्यांनी पहिली वॅक्सिन शॉट्स दिले. आणि मग त्यानंतर त्यांच्याकडे म्हणजे डेथचं जे प्रमाण होतं ते पण खूप होतं. ऑफकोर्स महत्वाचा रोल होता भारताचा खूप महत्वाचा रोल होता त्या कोविडच्या काळामध्ये. किती वर्ष मॉल्दीव्स मध्ये? 3 वर्षाचं. मी 3.5 वर्ष होते तिथे. 2020 ते मिड 2023 पर्यंत मी तिथे. मला काही अनुभव मामा मामी इथे घरी आल्यानंतर सांगायचं. त्याच्यात खूप मोठं घर आहे पूजाचं, वरच्या मजल्यावर कधी जात पण नाही, मीच एकटा जातो, म्हणून मामा मला सांगायचं नेहमी की पण किती अवघड आहे ना. आपण विचार करू शकतो की परदेशात राहणं, अर्थात या सर्व्हिसेससाठी हे सगळं करावंच लागतं, मनाची तयारी झालेलीच असते, पण त्यातही कोविडच्या काळामध्ये केलेलं काम खरंच खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर मी तिथे प्रोजेक्ट्स ऑफिसर होते, कारण माझं आत्ताचं डेजिग्नेशन वेगळं आहे. मॉल्डीव्समध्ये तुम्हाला विचारशील तर मग सिंगापोर छानच आहे, नो डाऊट, पण मला ना मॉल्डीव्सबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर आहे, कारण तिकडे जे आम्ही प्रोजेक्ट सुरू केले, म्हणजे आपले बरेच प्रकल्प आपण सुरू केले. काही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आहे, म्हणजे आपला सर्वात मोठा प्रोजेक्ट तिकडे जो आहे ग्रेटर माले कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट, त्या प्रोजेक्टच्या अंतर्गत जे त्यांचं कॅपिटल आहे माले आणि आलेच्या आसपासची 3 बेटं ह्यांना कनेक्ट करण्याचा तो प्रोजेक्ट आहे. आणि तो $500 मिलियन प्रोजेक्ट आहे, ज्याच्यात काही भाग ग्रांट आहे आपल्याकडून, ग्रांट असिस्टन्स, आणि बाकी एक्झिम बँकचा कन्सेशनल लोन आहे. त्यामुळे त्या लोनचे टर्म्स खूपच ऑफकोर्स ट्रान्सपरंट असतात आणि कन्सेशनल रेट असतो तर तो प्रोजेक्ट तेव्हा सुरू झाला होता. बरेच प्रोजेक्ट्स छोटे मोठे खूप प्रोजेक्ट्स हाऊसिंगमध्ये सुरू झाले. आणि मी म्हणेन की हे सगळं जे काम असतं ना आपलं, त्याच्यामुळे मध्ये ऑफकोर्स 2 वर्षापूर्वी तुम्ही ऐकलं असेल की मॉल्डीव्समध्ये मग दुसरं गव्हर्नमेंट आलं आणि थोडे संबंध आपले त्या दरम्यान खराब झाले. पण हे जे गुडविल असतं किंवा हे मागची प्रोजेक्ट जे आपले तिथे सुरू असतात, कारण ते प्रोजेक्ट्स त्यांच्यासाठी असतात, त्यांच्या लोकांसाठीच केलेले प्रोजेक्ट्स असतात, त्याच्यात आपण सपोर्ट करत असतो, आपल्या कंपनीज ते प्रोजेक्ट तिकडे इम्प्लिमेंट करत असतात. त्यामुळे ह्या गोष्टी ना त्यांना संबंध तोडले तरी ह्या गोष्टी ह्या मागे नाही घेत. तर हे जे चेंजेस आपण करतो आणि ते त्यांनाही माहिती असतं की त्यांच्याच फायद्यासाठी आहे, त्यामुळे तेही मीडियामध्ये आपण जे ऐकतो ते जरा जास्त एक्झॅजरेटेडच असतं. ॲक्च्युअल स्थिती कधीच एवढी खराब नसते. पण त्याच्यानंतर तू बघितलंस की मागच्या वर्षी त्याचे प्रेसिडेंटसुद्धा आले इंडियाला. मॉल्डीव्सचे जे नवीन प्रेसिडेंट आहेत, आपले प्रोजेक्ट सुरूच आहेत तिथे. डॉक्टर जयशंकर तिथे जाऊन आले आणि आता बघूया कदाचित आपले पंतप्रधान. आणि हे जे विजिट्स असतात डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये, ते जनरली आपण जेव्हा हाय लेवल विजिट असतो ना, तेव्हा एखादा प्रकल्प तुम्ही इनॉग्रेट करता किंवा कशाचं ग्राउंड ब्रेकिंग करता, तर असे जे माइलस्टोन्स असतात त्याच्याच आधारावरती हे विजिट्स ठरतात, म्हणजे विजिटचा प्रोग्राम ठरतो. त्यामुळे आता मोरलेस तू असताना जे इनिशिएट झालेत जे प्रोजेक्ट्स ते आता काही पूर्ण झाले आहेत, काही अजून सुरू आहेत, कारण हे
खूप मोठे प्रोजेक्ट्स आहेत, त्यामुळे ह्यांना थोडा वेळ तर द्यावा लागतो. बरोबर. आणि मग आता तिसरं पोस्टिंग तुझं सिंगापूर, म्हणजे आता तू हो. सिंगापूरमध्ये डेप्युटी हाय कमिशनर म्हणून काम करतेस. काही जण तुला इथली सिंगापूरला खास भेटून पण गेलेली आहेत. तर गरम कसं लाडू आहे? चिवडा सुद्धा घेऊन आलेली आहेत काही लोक. त्यामुळे आता काय विशेष इथला अनुभव कसा? सिंगापूरचा अनुभव खूप छान आहे. अर्थात आपले मी तिथे जून 2023मध्ये जॉईन झाले आणि फ्रँकफर्ट आणि मॉल्टीजमध्ये जी माझी पोस्ट होती त्याच्या तुलनेत हे थोडं उच्च म्हणजे पद आहे. त्यामुळे जास्ती जबाबदारी आहे. मी हाय कमिशनर म्हणजे मी नंबर 2 पोझिशनला आहे सध्या हाय कमिशनमध्ये, त्यामुळे जबाबदारी आहे आणि कामाचं स्वरूप पण थोडं वेगळं आहे. माझा थोडा सुपरवायझरी रोल आहे ह्याच्यात आणि आपले बरेचसे मी म्हटलं मगाशी तसे खूप विंग्स आहेत, कॉन्स्युलर, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, ट्रेड, इकॉनॉमिक. माझा नवरा आणि मी दोघेही एकत्र सिंगापूरमध्ये पोस्टेड आहोत आणि हे आमच्या करिअरमध्ये पहिलीच अशी वेळ आहे की दोघेही एकाच कंट्रीमध्ये आणि एकाच ऑफिसमध्ये आहोत. त्यामुळे तो एक म्हणजे वैयक्तिकदृष्ट्या तो एक खूप छान अनुभव आहे. कारण फ्रँकफर्ट आणि मॉल्डीव्समध्ये तो येऊन जाऊन असायचा, मी येऊन जाऊन असायचे, पण आमचं पोस्टिंग एकत्र कधी झालं नव्हतं. तर तो एक वेगळा अनुभव आहे. पण थोडा सुपरवायझरी रोल आहे. मी म्हटलं तसं सिंगापूर बरोबर आपले राजनैतिक संबंध खूप छान आहेत. ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट रिलेशनशिप आपली एस्पेशली खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती नसेल पण गेल्या 20 वर्षात फॉरेन इन्व्हेस्टमेंट जी इंडियामध्ये आली गेल्या 20 वर्षात त्याच्यात साधारण 25% वाटा सिंगापूरचा आहे. त्यामुळे खूप ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने खूपच इम्पॉर्टंट आहे आणि आपला भारतीय समुदाय पण खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे एक टोटल लोकसंख्या सिंगापूरची 60 लाख आहे. त्यापैकी निदान म्हणजे 9 ते 10% भारतीय आणि इंडियन ओरिजिन म्हणजे ना सिंगापूरमध्ये बऱ्याच लोकांना परत माहीत नसेल तिथे ज्या 4 अधिकृत भाषा आहेत ऑफिशियल लँग्वेजेस त्यापैकी एक तमिळ आहे. तमिळ, मॅन्ड्रिन चायनीज, इंग्लिश आणि मले, कारण तिथे मले पॉप्युलेशन आहे. तर तमिळ एक त्यांची अधिकृत भाषा आहे आणि तिथे त्यामुळे इंडियन ओरिजिन पॉप्युलेशन जे आहे ते मोस्टली 200 वर्षांपूर्वी ब्रिटिशर्सच्या काळात जे तमिलियन्स तिकडे मायग्रेट झाले होते. तमिळनाडूमधून जे सिंगापूरला गेले होते त्यांची आता 3री किंवा 4थी पिढी आहे तिथे, पण ते अजून त्यांची संस्कृती सांभाळून आहेत, तमिळ बोलतात. तिथे चिकार त्यांची मंदिरं, साऊथ इंडियन जेवण म्हणजे साऊथ इंडियन रेस्टॉरंट, साऊथ इंडियन तमिळ कल्चर तिकडे त्याचा खूप प्रभाव आहे. त्यामुळे तो एक वेगळा अनुभव आहे. कारण हे आधीच्या पोस्टिंगमध्ये जर्मनीमध्ये आहेत आता आपले खूप स्टुडंट्स आहेत, प्रोफेशनल्स आहेत आणि आपल्या खूप कंपनीज पण तिथे आहेत. आता नंबर मला आकडा नक्की माहिती नाही. मी तिथे होते तेव्हा 1 लाख साधारण आपलं पॉप्युलेशन होतं तिकडे इंडियन्सचं. मॉल्डीव्समध्ये नॅचरली छोटा देश आहे त्यामुळे मॉल्डीव्समध्ये आपल्या कम्युनिटीचं प्रमाण लहान आहे. पण सिंगापूरमध्ये म्हणजे सगळीकडे सर्वत्र हो. आणि मी म्हटलं तसं इंडियन्स असल्यामुळे 100हून जास्ती इंडियन संस्था आहेत तिकडे, म्हणजे रिजनल असोसिएशन. आपलं महाराष्ट्र मंडळ खूप ॲक्टिव्ह आहे तिकडे. हो. ॲक्च्युली मी आता ह्या प्रश्नाकडे येणारच होते तुला घेऊन की महाराष्ट्रीय म्हणून नाही मी म्हणत, पण भारतीय म्हणून इतकं जग फिरल्यानंतर तुला काय जाणवतं की भारताचे स्ट्रॉंग पॉईंट्स काय आहेत आताच्या, म्हणजे आपण इथे असताना एवढं सगळं जग बघितल्यानंतर तुला काय जाणवतं, आणि भारतीयांच्या कमतरता पण असतील तर, कारण त्यासुद्धा सुधारणेला नेहमीच वाव असतो. तर आपले स्ट्रॉंग पॉईंट्स काय आणि आपल्या कमतरता काय? नाही, पहिली गोष्ट म्हणजे आय थिंक आपली भारतीय जी कम्युनिटी आहे बाहेर, ते अर्थात बाहेरच्या खूप लॉ अबाइडिंग आहेत, लॉजचं पालन करतात, ही खूप चांगली गोष्ट आहे. आपल्या डायस्पोराला जनरली म्हणजे कम्युनिटीला जनरली खूप रिस्पेक्ट असतो, कारण
आपला डायस्पोरा वेल एज्युकेटेड असतो, सगळे चांगल्या नोकऱ्या धंदे तिकडे म्हणजे चांगल्या पदांवर असतात. आपली स्टुडंट कम्युनिटी खूप आहे, म्हणजे जर्मनीमध्ये आहे, सिंगापूरमध्ये आहे, त्यामुळे स्टुडंटसुद्धा तिथे भरपूर आहेत. पण एक मला वाटतं आपला लॉ अबाइडिंग आणि वेल एज्युकेटेड डायस्पोरा असल्यामुळे आपल्याकडे एक म्हणजे आदराने बघण्याची आणि आपल्या कम्युनिटीचं एक वैशिष्ट्य आहे की सगळं कल्चरल आपले जे सण असतात ते सगळे बाहेर म्हणजे भले इंडियात साजरे केले नाही केले तरी चालेल, पण बाहेर नक्की करतात. त्यामुळे तो एक वेगळा अनुभव असतो, कारण बाहेर कल्चरल पण आपला कल्चरल ह्याच्यामध्ये पण खूप ॲक्टिव्ह असतात. आपला डायस्पोरा खूप ॲक्टिव्ह असतो. हे कौतुकाचे विषय झाले. पण असं पण कधीतरी अनुभव असेल की भारतीय म्हणून अशा गोष्टी नकोत व्हायला, असा सुद्धा कधी अनुभव आलाय किंवा नाही? असे खरं सांगायचं तर असा अनुभव नाही आहे. मला वाटतं सगळ्या कमतरता आपल्याला इथेच दिसतात, बाहेर 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 एवढ्या नाही आल्या. आय मीन काही छोट्या मोठ्या केसेस असतात आपली, म्हणजे शॉपलिफ्टिंग असेल किंवा आता सिंगापूरमध्ये अशा छोट्या मोठ्या केसेस आहेत, पण त्याकडे फक्त भारतीयांबरोबरच होतात असं नाही आहे. त्या सगळ्या हां 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 त्यामुळे असं काही स्पेसिफिकली मला नाही वाटत बाहेर अशा काही गोष्टी आढळतात आम्हाला. आणखीन एक गोष्ट अशी की अजून एक 2-3 प्रश्न तुझ्या, म्हणजे तुझा सगळा इथून अगदी तुझ्या फॉरेन सर्व्हिसेसच्या परीक्षांपासनं, इंटरव्ह्यूजपासनं ते आता डेप्युटी हाय कमिशनर म्हणून काम करणं इथपर्यंत तर आपण ऐकलं. पण 2-3 गोष्टी मला अशा जाणवतात की आपलं भारतीय सनातन ज्ञान म्हणजे एन्शियंट इंडियन नॉलेज, एन्शियंट इंडियन कल्चर किंवा आपली फिलॉसॉफी, आपली ही जी सॉफ्ट स्किल्स आहेत याच्याकडे आता तू कसं बघतेस? हा एक प्रश्न आहे की नाही याच्याकडे म्हणजे जगातल्या चालीरीती तू खूप बघतेस. जर्मनीत वेगळं अनुभवायला मिळालं, मॉलदीव्समध्ये वेगळं, जग बघून आल्यानंतर आपल्या चालीरीतींकडे, आपल्या सॉफ्ट स्किलकडे तू कसं बघतेस? नाही, आपल्या सॉफ्ट पॉवरचा खूप मोठा वाटा आहे. आपल्या भारताबद्दल म्हणजे लोकांना जी माहिती आहे आपल्याबद्दल ती आपल्या सॉफ्ट स्किल्समध्ये मी बॉलिवूडचा पण खूप मोठा वाटा आहे, कारण लोकांना भारत काय आहे, इंडिया काय आहे हे फिल्म्स बघून सुद्धा त्यांना कळतं. अर्थात आता मी म्हटलं तसं आपला समुदाय सगळ्या देशांमध्ये एवढा पसरला आहे आणि तर त्यांच्याकडे बघून एक लोकांना अंदाज येतोच. प्लस काही देशांमध्ये ना, जसं जर्मनीमध्ये इंडॉलॉजी किंवा इंडियन फिलॉसॉफी बद्दलची पहिल्यापासूनची एक खूप मजबूत ट्रेडिशन आहे. तर त्यांना आपल्या पुराणांबद्दल किंवा उपनिषद वगैरे ह्याच्यावरती जर्मन ट्रान्सलेशन्स आहेत आणि ते कधीच म्हणजे खूप खूप जुन्या काळातले आहेत. आणि आपण मंत्रालयातर्फे आता काय करतो की आपण सुद्धा ह्या देशांमध्ये जिथे कुठे टेम्पल्स असतील किंवा जसं साऊथ ईस्ट एशियामध्ये आहे अंकोर वाट आहे किंवा बाकी अशी जी जुनी जे सिम्बल्स आहेत की इंडियन कल्चरचे जे सिम्बल्स आहेत तिथे आपण कॉन्झर्वेशन आणि प्रेझर्वेशनसाठी आपण फंड करतो हे प्रोजेक्ट्स. तर आपण म्हणजे सिंगापूर अर्थात प्रगत देश आहे, तर त्यांना इंडियामधून फंडिंगची गरज नाही आहे, पण सिंगापूर इटसेल्फ इज व्हेरी कॉन्शियस अबाउट इट्स हेरिटेज. त्यामुळे तिकडची टेम्पल्स, तिकडे एक हिंदू ॲडवायझरी बोर्ड आहे, म्हणजे तिकडच्या जे टेम्पल्स आहेत तिथे तो बोर्ड सगळं सांभाळतो आणि हा बोर्ड गव्हर्नमेंट ऑफ सिंगापूरचा आहे. त्यामुळे तिथे आपल्या ह्या कल्चरल सिम्बल्सची काळजी ते सरकारच घेतात आणि जिथे नाही घेत तिथे मग आपण म्हणजे परराष्ट्र मंत्रालयात एक वेगळं डिपार्टमेंट आहे जिकडे आपण आणि नॉट जस्ट टेम्पल्स, आपण मॉलडीव्समध्ये मी होते तिथे एक मॉस्क होता त्यांचा आणि त्यांचा प्रपोजल होता की ह्या मॉस्कला तुम्ही जरा तर कारण तिथे तेवढं नॉलेज नाही आहे त्यांना कन्झर्वेशनबद्दल. तर आपला आर्किओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचा एक प्रोजेक्ट होता, तर आपण त्याच्यातून ग्रांट असिस्टन्स देऊन
त्या मॉस्कची डागडुजी आणि त्याचं कन्झर्वेशन ह्याला पण आपण सपोर्ट केलं. तर हे आपण हे सगळं मंत्रालयाकडनं हे सगळं केलं. मंत्रालयाकडून खूप सुंदर. म्हणजे प्रश्नांची मालिका माझी, मी बरेच प्रश्न तिच्याशी आधी बोलून बाजूला केले होते की हे नाही बोलता येणार म्हणून. पण आता एक शेवटचा प्रश्न तुझ्यासाठी की इकडे आम्ही असं नेहमीच ऐकतोय आणि आम्ही त्याची इच्छा सुद्धा करतोय की पुढच्या येत्या भविष्य काळामध्ये, पण समजा ती 25 वर्ष असतील, 50 वर्ष असतील, पण भारत या सॉफ्ट स्किल्सच्या आधारे, त्यांच्या नॉलेजच्या आधारे आणि आता जे काही सगळ्याच क्षेत्रामध्ये भारतीय मुलं चमकत आहेत त्याच्या आधारे भारत विश्वगुरू होईल. भारत जगाला आपलं नेतृत्व देईल. जसा काही म्हणजे जुना इतिहासही आपला तसा सांगतो त्याप्रमाणे भारत जगाचं नेतृत्व करेल. तर हाच माझा तुला शेवटचा म्हणजे अखेरचा प्रश्न इथे आहे की पुढचं कारण आम्ही ज्या विजनने बघतो त्याच्यापेक्षा तुमची विजन खूप वेगळी आहे. पुढची 25-50 वर्ष तुम्ही बघत असता आणि त्या पद्धतीने काम सुरू असतं देशाला रिप्रेझेंट करायचं, तर खरंच भारत विश्वगुरू होईल. म्हणजे अर्थात ह्याच्यावरती मी काही कमेंट सच नाही करू शकत, कारण पुढे काय होईल आपल्याला माहिती नाही. पण आपण म्हणजे तुम्हाला माहिती असेल की 2047 हा आपण एक टार्गेट आपण ठेवलेलंच आहे की तो आपल्या इंडिपेंडन्स शताब्दी आहे स्वातंत्र्याची, आणि तो अमृतकाल या दृष्टीने आपण गेले 10 वर्ष हे जे सरकार आहे, करंट गव्हर्नमेंट आहे, आपण खूप रिफॉर्म्स करतो आहोत गेले 10 वर्ष आणि सगळ्याच ह्याच्या फील्ड्समध्ये. त्याचा इम्पॅक्ट आमच्या मंत्रालयावरती पण खूप आहे, कारण जागतिक घडामोडी ज्या पेसला चालू आहेत आणि मी म्हटलं तसं, कारण आपण आता आपण सध्या 5th लार्जेस्ट इकॉनॉमी आहोत, मुव्हिंग टुवर्ड्स बिकमिंग द 3rd लार्जेस्ट इकॉनॉमी इन द वर्ल्ड. इतके आपण रिफॉर्म्स गेल्या काही वर्षात आपण केलेच आहेत आणि ते कंटिन्यू करतोय. आणि आपलं टार्गेट इज टू बिकम अ डेव्हलप्ड कंट्री बाय 2047. हा जो अमृत काल आहे त्या दृष्टीने आपण वाटचाल करतोच आहोत. आणि आमचे सुपर बॉस डॉक्टर जयशंकर कायम म्हणतातच की गेले 10 वर्ष जे काम झाले ते अमृत कालासाठी फाउंडेशन आहे. तर आता आपण पाया घातलाय, पण ह्याच्या पुढे आपल्याला मला वाटतं आपण 2047 चित्र कसं असेल ह्याचा विचार करण्यापेक्षा आत्ता आपण काय करू शकतो, आणि आपण ते करतोच आहोत आणि आपण त्याच्यावरती फोकस केला पाहिजे. कारण आपण आपल्या कामावरती आता फोकस केला तर आपल्याला तो अमृतकाल दिसणार आहे. अमृतकालाची फळं शताब्दी 2047 या वर्षी बघता येतील. विनयजी सहस्त्रबुद्धे जे त्यांना एक काम दिलं होतं, आता त्या पोस्टवर नाहीये, ते कल्चरचं काय करत होते, म्हणजे वेगवेगळ्या देशात त्यांनी नेमले होते ना लोक. हो 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 बरोबर. आसावरी बापट या हो. कोरोना काळात याच्यात होत्या, नाही नेपाळमध्ये नंतर गेल्या, आधी म्यानमारमध्ये होते. बरोबर. ते नाही काय असतं, म्हणजे बरोबर. तुमच्या याचा भाग असतो का? हो, ते इंडियन सेंटर फॉर कल्चरल रिलेशन्स ICCR हा आमच्या मंत्रालयाचा भाग आहे आणि विनय सहस्त्रबुद्धे त्याचे चेअरपर्सन होते. पण तिथे अर्थात ती एक पॉलिटिकल अपॉइंटमेंट असते चेअरपर्सनची, आणि सध्या ते नाही आहेत मला वाटतं. हां, मागच्या वर्षीपर्यंत होते. पण ICCR अगेन सॉफ्ट स्किल्सबद्दल मगाशी म्हणालीस, ICCR आमच्या मंत्रालयाचाच भाग आहे आणि चेअरपर्सनच्या खाली डायरेक्टर जनरल ची पोस्ट असते. डायरेक्टर जनरल हा फॉरेन सर्व्हिस ऑफिसर असतो आणि त्यांच्या खाली काही DDGs वगैरे असतात. तर ICCR ची कल्चरल सेंटर्स आपल्या 50 देशांमध्ये आहेत. सगळीकडे नाही आहेत, जसं सिंगापूरमध्ये नाही आहे, मॉल्डीव्समध्ये होतं, जर्मनीमध्ये होतं. तर ICCR आपलं कल्चर प्रमोट करण्याचं काम ते सेंटर करतं. आणि जिथे हे सेंटर नसतं तिथे जो हाय कमिशनमधलाच एम्बसीमधला ऑफिसर असतो ज्याच्याकडे कल्चरचा पोर्टफोलिओ असतो तो ते काम बघत असतो. पण सेंटर असणं अर्थात फायद्याचं असतं, कारण तिथे
आपण म्युझिक क्लासेस म्हणजे शास्त्रीय संगीताचे क्लासेस चालवतो, तिथे योगा क्लासेस चालवतो. तिथे जो म्युझिक टीचर असतो तो म्हणजे तबल्याचे किंवा असे अनेक म्हणजे त्या त्या देशात कशाची डिमांड आहे त्याप्रमाणे आपण तिथे कल्चरल क्लासेस चालवतो. कधी तिथे मूवीज दाखवतो, इंडियन फिल्म फेस्टिवल मूवीज दाखवतो. आणि तुम्ही जे म्हणाला ती जी अपॉइंटमेंट असते प्रत्येक कल्चरल सेंटर जे असतं बाहेरच्या देशात त्याचा एक डायरेक्टर असतो. तर त्या डायरेक्टरच्या अपॉइंटमेंट्स ICCR थ्रू झाल्या होत्या. तुम्ही कोणाचं तरी आता नाव असावरी बापट त्या डायरेक्टर असणार तिथे. आणि मग त्यांच्या अंडर काही टीचर्स असतात, योगा टीचर्स, म्युझिक टीचर्स हे आणि हे निशुल्क असतात सगळे क्लासेस. तर आपण ह्याच्यातून हे प्रॉफिट मोटिव्ह नसतो ह्याचा, आपण निशुल्क क्लासेस. मला आठवते त्याच्याप्रमाणे म्यानमारला होती असावरी आणि त्यावेळेला म्हणजे ब्रह्मदेशातल्या मंडालेच्या तुरुंगामध्ये लोकमान्य टिळक होते आणि गीता रहस्याला 100 वर्ष झाली होती. आणि आता मंडालेचा तुरुंग तिथे काही नाहीये, म्हणजे अस्तित्वातच काही नाहीये. पण इतकी मोठी गोष्ट तिथे झाली होती आणि असावरीच्या प्रयत्नाने तिथे कॉन्सुलेटमध्ये लोकमान्य टिळक तिथे होते आणि इथे गीता रहस्य लिहिलं गेलं असा शिलालेख असावरीच्या प्रयत्नाने तिथे लावला गेला. आणि सांगायला पूजा तुला आनंद होईल मला की असावरीचा आजोळ मालिनी ब्लॉग्स मधले. त्यामुळे एकदा दोघींसाठी पुन्हा एकदा टाळ्या होईल. कौतुकाचा भाग म्हणून उपउच्च आयुक्तांशी मी बोलतोय. माझ्या भाचीला अजून किती स्टेजेस आहेत की जे टॉपला, म्हणजे तुझं सुपर बॉस सोडून दे, मला तू एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर व्हावील असं नाहीये, पण त्याच्यातली सगळ्यात हायेस्ट पोझिशन कुठली आहे? फॉरेन सेक्रेटरी. अच्छा, बरं, पण ती दिल्लीत असते. ती दिल्लीत असतात. आणखी एक प्रश्न एवढाच आहे की आत्ताची जी सध्याची परिस्थिती सगळी चालू आहे त्याच्यावरती तुझं भाष्य काय? खूप महत्वाचं आहे, तू एक फॉरेन नाही काय झालं, बरेच प्रश्न होते, येणार नाही असं बरेच प्रश्न होते त्याच्याशी रिलेटेड, पण सगळेच इथे बोलतात म्हणजे तिच्या दृष्टीने नो प्रॉब्लेम. आईने मला ह्या मुलाखतीसाठी काही टॉकिंग पॉईंट्स दिले होते. जसं आम्ही व्हिजिटमध्ये ना प्राईम मिनिस्टरचा किंवा मंत्र्यांचा व्हिजिट असेल, आम्ही ना त्यांना इनपुट्स देतो, कारण ते जेव्हा आमच्या देशात येतात तेव्हा त्यांना सगळी कल्पना नसते ना की कुठचे मुद्दे मांडले पाहिजे, कुठचे मुद्दे नाही मांडले पाहिजे. कुठचे मुद्दे आम्ही फक्त बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन म्हणून देतो की हे त्यांनी विचारले तर तुम्ही हे उत्तर द्या, पण त्यांनी नाही विचारलं तर ह्याच्यावरती बोलू नका. तसं आईने मला थोडे मुलाखतीसाठी काल टॉकिंग पॉईंट दिले होते. मी म्हटलं तुला तू त्यांची मुलाखत घेतली असतीस तर जास्ती छान झाली असती मुलाखत. पण आपण प्राईम मिनिस्टरच्या व्हिजिटबद्दल बोलत होतो आणि मला आता सिंगापूरमध्ये 2 वर्ष होतील. ह्या जूनमध्ये 2 वर्ष होतील, अजून झाली नाही. पण मागच्या वर्षीचा एक स्पेशल अनुभव म्हणजे अर्थातच ऑगस्टमध्ये, आणि तेव्हा आई बाबा आले माझ्याकडे आणि इट वॉज नॉट अ व्हेरी गुड पिरियड, कारण मला त्यांना विकेंड्सला पण बाहेर नाही घेऊन जाता आलं. पण तेव्हा ऑगस्टमध्ये इंडिया सिंगापूरचं एक मिनिस्टेरियल राऊंड टेबल म्हणून आपली एक फ्रेमवर्क आहे, बायलॅटरल फ्रेमवर्क्स असतात ज्याच्या अंतर्गत तुम्ही ते ॲन्युअल तो मेकॅनिझम असतो ज्याच्या अंतर्गत दोन्ही साईड येऊन बोलतात. यू डिस्कस ऑल इश्यूज, बायलॅटरल इश्यूज. तर ऑगस्टमध्ये निर्मला सीतारामन फायनान्स मिनिस्टर, डॉक्टर जयशंकर एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर, आपले कॉमर्स अँड इंडस्ट्री मिनिस्टर पियुष गोयल आणि मिनिस्टर अश्वनी वैष्णव असे 4ही मिनिस्टर आले होते. आणि ते सिंगापूरच्या 6 मिनिस्टर्सना भेटले. 2 दिवस त्यांच्या मीटिंग झाल्या आणि हे आपण 2022मध्ये नवीन एक मेकॅनिझम सुरू केलं आहे की मिनिस्टर टू मिनिस्टर ते डायरेक्टली बोलतात आणि जे काही मुद्दे असतील रिलेशनशिपमध्ये इंडिया सिंगापूरमध्ये त्याच्यावरती ते फ्रँक डिस्कशन करतात. त्यामुळे तो व्हिजिट कठीण होता, कारण प्रत्येक हे 4ही मिनिस्टर परत सिंगापूरमध्ये असं पहिल्यांदाच झालं की आपले हे 4 मिनिस्टर इंडियाच्या बाहेर एकत्र गेले, असं कुठच्याही अजून देशात ते गेले नव्हते. त्यामुळे त्यांची जी एक मीटिंग होती सिंगापूर बरोबर ती तर होतीच मिनिस्टर्स बरोबर, पण त्या व्यतिरिक्त त्यांचे ना स्वतःचे प्रोग्राम पण, म्हणजे तुम्ही त्यांच्या इंडिव्हिज्युअल मीटिंग्स पण सेटअप करता. तर हा
एक छान अनुभव होता, कारण मला खूप आणि मी म्हटलं तसं आता माझा रोल थोडा वेगळा आहे, त्यामुळे सिंगापूरमध्ये काहीही कार्यक्रम असेल, विजिट असेल, मी कुठे ना कुठेतरी इन्व्हॉल्व होते त्याच्यामध्ये, म्हणजे मला एस्केप नाही करता येत. तर हा एक विजिट छान झाला 2 दिवसांचा. आणि त्याच्यानंतर एका आठवड्यानंतर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सप्टेंबरमध्ये विजिट झाला, सिंगापूरचा दौरा. आणि त्यांच्या 3ऱ्या टर्ममध्ये पहिल्या 100 दिवसातच ते सिंगापूरला आले. म्हणजे त्याच्या आधी ते काही मोजक्याच कंट्रीज त्यांनी व्हिजिट केल्या होत्या. जूनमध्ये सरकार आलं, जून ते सप्टेंबरमध्ये फर्स्ट वीकमध्ये हा व्हिजिट झाला. आणि ह्या व्हिजिटमध्ये मी मगाशी म्हटलं तसं काही व्हिजिट्समध्ये मी एक खूप छोटा भाग बघत होते त्या व्हिजिटचा, किंवा छोटी रिस्पॉन्सिबिलिटी होती माझी. या व्हिजिटमध्ये मी चीफ कोऑर्डिनेटर होते, मी चीफ लायझॉन ऑफिसर होते. त्यामुळे त्यांचा प्रोग्राम, त्यांचे लॉजिस्टिक्स अरेंजमेंट्स, त्यांच्या मीटिंग्स, म्हणजे ते ऑफकोर्स प्राईम मिनिस्टरला भेटले, प्रेसिडेंटला भेटले, प्रेसिडेंटने त्यांच्यासाठी, फॉर्मर प्राईम मिनिस्टरने त्यांच्यासाठी लंच होस्ट केलं. तर हा अख्खा कार्यक्रम साधारण म्हणजे मिशनचा ह्याच्यात खूप मोठा रोल असतो. ऑफकोर्स मी म्हटलं तसं मंत्रालयाशी कोऑर्डिनेट करावं लागतं, प्राईम मिनिस्टर्स ऑफिसशी कोऑर्डिनेट करावं लागतं, पण शेवटी ते अख्खं डेलिगेशन तुमच्याकडे येणार असतं. त्यामुळे तुमची जबाबदारी असते, खूप असते. आणि एक हा खूप छान अनुभव होता, कारण अशा व्हिजिटमध्ये एक अख्ख्या व्हिजिटमध्ये काय प्लॅनिंग आणि प्रेपरेशन लागतं त्याचा चांगला अनुभव आला. म्हणजे तो एक थोडासा कॉन्फिडन्स येतो त्याच्यानंतर, की आता हा मोठा व्हिजिट आपण, म्हणजे अर्थात टीमवर्क असतं, पण बरीच मोठं डेलिगेशन येतं, त्यांच्यात सिक्युरिटी कंटेंजंट आणि खूप हालचाल असते तेव्हा. त्यामुळे आणि तेव्हा त्यांचं स्वागत, मी मगाशी म्हटलं तसं महाराष्ट्र मंडळ ना सिंगापूरचं खूप उत्साही कार्यकर्ते आहेत तिथे. तर महाराष्ट्र मंडळाच्या ढोल ताशा पथकाने प्राईम मिनिस्टरचं स्वागत केलं. आणि प्राईम मिनिस्टरनी अर्धा मिनिटं ढोलसुद्धा वाजवला. आणि ती क्लिप खूप व्हायरल झाली तेव्हा, कारण आता तुम्ही बघितलं असेल, ज्या ज्या कंट्रीमध्ये जातात पहिलं एक ते ना जो त्यांचं स्वागत होतं त्याचे व्हिडिओज सोशल मीडियामध्ये यायला लागतात. तर अर्थात म्हणजे तो आमच्यासाठी खूप छोटा भाग असतो. मेन व्हिजिट असतो की त्यांच्या मीटिंग्ज आणि त्यांचा तिकडचा जो प्रोग्राम असतो, ते सिंगापोरियन कंपनीजना भेटले, CEOजना भेटले, हा मुख्य भाग असतो. पण आता प्राईम मिनिस्टरने तिकडे ढोल वाजवला तर अर्थातच मीडियाचा इंटरेस्ट त्याच्यामध्ये जास्ती असतो. पण हा मला वाटतं हे 2 व्हिजिट्स मागोमागच झाले. आणि ह्याच्या व्यतिरिक्त मी म्हटलं तसं सिंगापूरमध्ये सतत व्हिजिट चालू असतात. त्याच्यानंतर आसामचे मुख्यमंत्री, ओडिशाचे मुख्यमंत्री, गुजरातचे मुख्यमंत्री, तेलंगणाचे मुख्यमंत्री हे गेल्या 4-5 महिन्यात सिंगापूरला येऊन गेले. राजस्थानचे इंडस्ट्रीज मिनिस्टर, तर हे तर सगळे हाय लेवल व्हिजिट्स आहेत. आणि बाकी ऑफिशियल खूप सिंगापूर आणि फार लांब नाही आहे, त्यामुळे ये जा सुरू असते सतत. पण आमच्या दृष्टीने एक तो अनुभव खूप छान होता. आई बाबा म्हणजे ज्या दिवशी प्रधानमंत्री लँड झाले त्या दिवशी साईबाबांचा फ्लाईट होता इंडियाचं, आणि त्यांना परत यायचं होतं कारण गणेशोत्सव होता अर्थातच. त्यामुळे त्यांनी ते तिकीट चेंज नाही केलं. आणि मी त्यांना सी ऑफ करायला पण नाही जाऊ शकले, कारण मला हॉटेलमध्ये प्राईम मिनिस्टर त्यांचं स्वागत करायला मला तिथे जायचं होतं, हजर राहणं महत्त्वाचं होतं. त्यामुळे आणि आता मी आईबाबांना सांगते की मला 2 वर्ष होत आली, आता तुम्ही परत या, आता वेळ झाली आहे. पण आता लोकमान्य 125वा उत्सव होईपर्यंत 125वा उत्सव होईपर्यंत मला मी तर तुला आमंत्रण करते की त्या दिवसात तू तिकडे येता आले तर बघ माझे पुन्हा एकदा. गेल्या काही महिन्यातले सगळे प्रस्ताव फेटाळण्यात आले. वा वा, खूप छान पूजा. गेल्या 15 वर्षाचा प्रवास तुम्ही आपल्यासमोर उलगडलाय. अतिशय आपलेपणाने आणि आपल्या कुटुंबातलीच एक घटक अशा दृष्टीने तो उलगडला गेला. आणि खूप म्हणजे खरंच प्रेरणादायी वाटचाल, खूप इन्स्पिरेशनल आहे हे सगळं तुझी वाटचाल. आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने पुन्हा एकदा तुझे मनपूर्वक आभार मानते. तू काही अनाऊन्स करतेस आणि सांग
तू हां बोल. एक छोटंसं गाणं. मी पूर्वीच्या जन्मात वगैरे गायचे आहे काय? मी ऐकलंय तू गातेस. छोटंसं. once एक कडवं तरी चालेल. कुठचंही तुला जे आवडेल. सगळ्या प्रश्नातलं होते हा कठीण प्रश्न असं तिथे नाही 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 असं सांजय गोकुळी म्हणून एकच कळलं. सांजई गोकुळी सावळी सावळी सांजई गोकुळी सावळी सावळी सांजई गोकुळी सावळी सावळी सावळाची 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 जणू सावली सांजई गोकुळी सावळी सावळी धूळ उडवीत गाई निघाल्या धूळ उडवीत गाई निघाल्या श्याम रंगात वाटा बुडाल्या श्याम रंगात वाटा बुडाल्या परतती त्या सवे पाखरांचे ठवे परतती त्या सवे पाखरांचे ठवे पैल घंटा घुमेरावळी सांजई गोकुळी सावळी सावळी सांजई गोकुळी सावळी सावळी. डेप्युटी हाय कमिशनर येऊन आपल्याकडे गाणं म्हणून जातात हे बाहेर कोणाला सांगू नका कृपया. खूप खूप आभार पूजा. असे फॉर्मल आभार नाही मानत कारण तू या सगळ्या समूहाचाच एक भाग आहेस. पूजाने आपल्या उत्सवासाठी एक 25,000चा चेक तिने दिला आहे लोकमान्य आणि गणपती उत्सवाला तिने यावं अशी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने तिला बोलावणं करते. आलीस तर खरंच खूप आनंद होईल आम्हाला सगळ्यांना आणि पुढच्या तुझ्या सगळ्या प्रवासाला आमच्या सगळ्यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते आणि आजचा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर. धन्यवाद. त्या पेशंटली सगळ्यांनी ऐकून घेतला मला वाटतं मी खूप म्हणूनच मला गाता नाही आलं कारण मी खूप बोलले आणि आवाज थोडासा बसला तो. नाही तुझं गाणं ऐकल्याशिवाय कोणी जाणारच नव्हतं ते आधीच ठरवून आलं. थँक्यू सर. धन्यवाद सगळ्यांना.